नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इत्ता 5वी नवोदय प्रवेश परीक्षा जवाहर नवोदय विद्यालय नवोदय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका क्रमांक किती आहे? 72 याचा आपण सोल्युशन पाहत आहोत. चला पहिला प्रश्न पहा. पहिल्या प्रश्नामध्ये आता या ठिकाणी काय दिलं असेल ते वरती तो प्रश्न दिसत नाही. मुद्दाम जाणीवपूर्वक या पेपरला प्रश्न वरती दिले नाही, ते तुम्ही समजून घ्यायचे. याच्यामध्ये वेगळी आकृती, निराळी आकृती कोणती? पहा बरं, पहिल्यांदा इथं काय होतं रे? पाण्यातील प्रतिबिंब. या ठिकाणी वेगळं कोणतं? पहिल्या तिसऱ्या चौथ्यात वर खाली असंही आहे रंगवलेलं. दुसऱ्यामध्ये बी वर खालीच आहे आणि तिसऱ्यामध्ये बी वर खालीच आहे. रंगवलेला भाग या ठिकाणी इथे उत्तर कोणतं येणार आहे? चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पहा या ठिकाणी वेगळी कोणती निघेल? क्रमांक 3 काय निघेल? या ठिकाणी काड्या जर जोडल्या तर काटकोन तयार होतो. या ठिकाणी काड्या जोडल्या तर सरळ कोन तयार होतो. ओके, चला पुढे. पुढचा प्रश्न पहा बरं. याच्यामध्ये कोणता पर्याय क्रमांक 2 येणार आहे का 4 येणार आहे? 4 येणार आहे. तर याच्यामध्ये छोट्या 2 आणि मोठी 1 रेष आहे. या ठिकाणी छोट्या 2 आणि मोठी 1 रेष आहे. या ठिकाणी छोट्या 2 आणि मोठी 1 रेष आहे. या ठिकाणी मात्र फक्त आणि फक्त 2च रेषा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार. त्या छोट्या 2 रेषा वेगवेगळ्या दोन्ही साईडला आहेत. दुसऱ्या पण दोन्ही साईडला आहेत मोठ्या रेषा, पण 3 मध्ये एक साईडला आहेत आणि ह्या पण 2 साईडला आहेत. छोटे कुठे? ह्या साईडच्या 2 रेषा छेदले. कशी छेदले दाखव. ही दाखवू. मोठी रेष आणि या छोट्या 2 रेषा, ही छोटी रेषा आहे, ही छोटी रेषा आहे. एका साईडला आहे, एका साईडला येतात का या रेषेच्या? या 2 छोट्या वेगळ्या आहेत असं मी समजू. तू म्हणतो तर ठीक आहे, मला मान्य आहे. पण या दोन्ही एका बाजूला असायला हव्या ना. इथे जसे एका बाजूला आहे. ओके, तर या ठिकाणी या 2 रेषा ज्या आहेत या स्वतंत्र आहेत. या ठिकाणी दोन्ही स्वतंत्र आहेत, या ठिकाणी दोन्ही स्वतंत्र आहेत आणि या ठिकाणी त्या रेषा एकमेकाला चिकटवलेल्या आहेत. त्याचा विचारही खूप छान होता. त्याचं काय म्हणणं होतं की मोठी जी रेष आहे त्याच्या एका बाजूला छोटी, दुसऱ्या बाजूला छोटी. इथे मोठ्या रेषेच्या एका बाजूला छोटी, दुसऱ्या बाजूला छोटी. इथे या मोठ्या रेषेच्या एकाच बाजूला दोन्ही आहे आणि इथे ही जर मोठी रेष मांडलं तर इकडे एक छोटी आहे आणि इकडे एक छोटी. म्हणून त्याचं म्हणणं होतं की पर्याय क्रमांक 3. अगदी बरोबर आहे विचार. आणि अशा पद्धतीने तुम्ही विचार केलाच पाहिजे. असेच प्रश्न संदिग्ध असतात. तर या ठिकाणी या रेषा छोट्या एकमेकाला चिकटलेले, इथे कुठे चिकटलेले आहेत का? नाही, म्हणून पर्याय क्रमांक. आलं लक्षात? ओके, चला पुढील प्रश्न. याच्यामध्ये काय प्रश्न आहे? वेगळ्या आकृतीवर. आता या ठिकाणी पहा, डोळे आहेत, डोळे नाहीयेत, डोळे आहेत. म्हणजे बाहुली जर म्हटलं तर बाहुलीला डोळे आहेत आणि या ठिकाणच्या बाहुलीला डोळे नाही, तर ते तितके डोळ्यासारखे खाली दिलेले आहेत. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक आता याच्यामध्ये काय आहे? आकृतीची मालिका पूर्ण.
एका गोष्टीकडे लक्ष द्या, बाणाकडे. पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी, दुसऱ्या आकृतीमध्ये हा बाण या ठिकाणी गेला म्हणजे कसा फिरला हे बाण? घड्याळाच्या विरुद्ध. किती अंशात फिरलेला आहे? इथे होता तो इथे आला म्हणजे 45. पुन्हा आता तिसऱ्या आकृतीत या ठिकाणी गेला म्हणजे पुन्हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 50 अंशात. मग आता चौथ्या आकृतीत तो कुठे जाणार आहे? इथे मध्यभागी येणार आहे. त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल? आता पाहूया टिपका. टिपका पहा, पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी, दुसऱ्या आकृतीत तो या ठिकाणी गेला म्हणजे कसा फिरला? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने प्रति घटीवर. आणि किती अंशातनं फिरला? 45. मग दुसऱ्या तिसऱ्या आकृतीत या ठिकाणी गेला म्हणजे चौथ्या आकृतीत कुठे पाहिजे? तो वर असायला पाहिजे. त्याच्यावरून कोणता पर्याय कट होईल? एक पर्याय कट होईल. आता राहिला 2 आणि 4. याच्यामध्ये फरक काय आहे ते शोधा. रंगवलेल्या चौकोनाची जागा. मग आता रंगवलेल्या चौकोनाकडे लक्ष द्या. पहिल्या आकृतीमध्ये कुठला रंगवलाय? डाव्या बाजूला. दुसऱ्या आकृती उजव्या बाजूला. तिसऱ्या आकृती कुठे? डाव्या बाजूला खाली. कोणत्या पर्यायामध्ये आहे? चला पुढील प्रश्न मालिका पाहूया. या ठिकाणी मध्यभागीच आहे फक्त त्या रेषा गोल आणि कोपरा जोडलेली रेष. कोणत्या ठिकाणी? पहिल्या आकृती कुठे आहे? उजव्या बाजूला खाली. दुसऱ्या आकृती, तिसऱ्या आकृती, चौथ्या आकृती उजव्या बाजूला वर पाहिजे. तिथून उत्तर येणारे पर्याय क्रमांक. मी फक्त एकाच आकृती ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. मी बाकीच्या सगळ्या रेषा फिरवत बसलो नाही काढली. एक बघितला आणि मूळ आकृतीमध्ये कसा बदल होत गेला एवढंच पाहिजे. आता या ठिकाणी पहा, आडवे रंगवलेले ते उभे झाले. आडवे रंगवलेले उभे होणार. त्याच्यावर कोणते पर्याय कट होतील? 1 आणि 2 हे 2 पर्याय कट होतील. आता राहिला तिसरा चौथा. याच्यामध्ये फरक काय आहे? रंगवलेला आहे त्याच्यावर गोल रंगवलेले, रंगवले त्याच्यावरती गोल मोकळे. मग आपल्याला याच्याकडे लक्ष द्या. आता या ठिकाणी बघा, कोरे होते त्याच्यावरचा भाग चौकोन रंगवली. रंगवली त्याच्यावरचा भाग मोकळा. कोरे त्याच्यावरचा भाग रंगवलेले त्याच्यावरचा भाग मोकळा. त्यामुळे पर्याय क्रमांक कोणता येणार आहे? क्रमांक 4. रंगवलेला भागांवरचे गोल मोकळे असायला हवे. त्याला पुढे गोलाकडे लक्ष द्या. गोल पहिल्या आकृती कुठे रंगवले भाग आहे? दुसऱ्या आकृती किती अंशात फिरला? पुढच्या अंश झाला. कोणत्या दिशेने? घड्याळाच्या दुसऱ्या तिसऱ्या आकृती आणि तिसऱ्या चौथ्या आकृती उजव्या बाजूला. त्याच्यावर कोणते पर्याय कट होतील? 1 2 3 हे सगळे पर्याय कट होतील. सरळ बस. पुढचा प्रश्न पहा. याच्यामध्ये काय विचारले प्रश्नामध्ये? बघा किती म्हणजे प्रश्न वरती लिहिलेला वाचायची देखील गरज नाही. एवढं सोपं म्हणजे एवढी मुलांची तयारी होती. प्रश्न देखील काय आहे हे लगेच लक्षात येतं आकृत्या पाहिल्यामध्ये. चला तंतोतंत बघायचं. वरचा व्ही पहा. वरचा व्ही आतमध्ये आहे. वरचा व्ही सारखाच आहे, सारखाच आहे, सारखाच आहे, सारखाच आहे. नंतर या ठिकाणी फुली पाहिले. इथे फुलीसारखी, इथे फुलीसारखी, इथे फुलीसारखी, इथे फुलीसारखी. आता इथली रेष का इथे कुठं आहे ती पानं? उत्तर काही वेळा पहिल्या धक्क्यामध्ये आपल्याला हे उत्तर सापडतं. काही वेळा 2-3 प्रक्रिया करावी लागतात. अडचण नाही. चला प्रश्नावरती पहा. रंगवलेला गोल वर गोलाचा भाग कुठे आहे? पाहिजे उत्तर येणार आहे.
एवढे सोपे देखील असतात का प्रश्न? एवढे हे काय नाव एवढे सोपे प्रश्न आहेत. त्याला पुढील प्रश्न तंतोतंत पाहिजे. या ठिकाणी पहा गोल गोल फुली आहे का? गोल फुलीचे जागा पहा. एवढ्या दोन वेळ मी हे तिन्ही पण घेतलं, तिन्ही घेतलं तरी काय हरकत नाही. तिन्ही वेळ गोल गोल फुली, घड्याच्या दिशेने गेलो गोल गोल फुली आणि ते मोकळं आहे. गोल गोल फुली घड्याच्या दिशेने इथून सुरुवात करायची. इथून फुली 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 काय पाहिजे आपल्याला इथं? चालेल का? इथं काय पाहिजे? चालेल का? इथं चालेल का? काय पाहिजे इथं? इथे चालेल का? अगदी सोपं. फक्त जर तुम्ही एक एक गोष्ट पाहिली ना अगदी सोपं वाटतं. सगळं काहीही आपल्या डोक्यामध्ये विचाराचं चाहून माझं नाही. हे लिहू का ते लिहू का, असं करू का तसं करू. फक्त बघताना काय बघायचं, एखाद्याकडे बघायचं असेल बारकायला बघायचं, एका एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं. डोळे कसे, नाक कसे, चेहरा कसा आहे, भुवया कशा आहेत, ओठ कसे, दात कसे, केस कसे, जसं एका एका गोष्टी तुम्ही जर सगळंच एकदम बघितलं तर सगळं सारखं दिसतं. त्याला पुढील प्रश्न पहा. त्रिकोण वरती आडवी बाण आहे, रेषा आहे. हा दोन्हीकडे बाण आहे, याला रेषा म्हणतात. त्रिकोण वरती रेषा चालेल का? चालेल का? चालेल का? चालेल का? आता इथं पण तेच आकृती आहे, फक्त त्या आकृत्या फिरवून दिली. आपल्याला तंतोतंत जशी तशी असेल तर ते उत्तर मिळेल. जर नसेल तर क्वचित प्रसंगी आपल्याला ही आकृती तंतोतंत जवळ फिरवून देखील दिलेली असते. अनेक काही प्रश्न असेल. प्रश्न काय असेल? प्रश्न लपलेली आकृती शोधा. ही आकृती कशामध्ये लपलेली आहे, कोणत्या पर्यायामध्ये? या ठिकाणचा हा आकार पहा. हा आकार आहे का याच्यात? दिसते पण या ठिकाणचा हा आकार इथं पहा. इथं आहे ज्या पद्धतीने असतात ते त्या पाहिजे का? तो नाही. या ठिकाणी आहे का? नाही. इथं पहा ना, इथं आहे, हा आहे, हा आहे. या तितक्या रेषा ज्या पाहिजे होत्या अशा सरळ, इथनं हे सरळ, इकडं आहे, इथं गेलेली पण आहे ना इथं, असं म्हणलं चालेल का? इतकी रेष नव्हती, ही रेष ही गेली सरळ. ही त्या पद्धतीची आहे पण सारखी नाही. तर या रेषा कुठे आलेल्या आहेत? वर सेंटरला आहे. ही कुठे आली? वर रेषा सेंटरला इथे यायला पाहिजे. ती कुठे आली? खाली आहे. पहिली रेषा देखील सरळ याचा सेंटरला आहे. ही रेषा अजून पुढे आली, त्यामुळे हा चालणार. याच्यामध्ये आहे का? त्याच्यामध्ये ही काय इथं तिरकी असं इथं सरळ रेषा पाहिजे होती, नाहीये. त्यामुळे इथे तर नाही. इथे तिरकी रेषा, ही तिरकी रेषा, ही रेषा, ही रेषा, पर्याय चला पुढे. हे आकार याच्यात दिसतो का? याच्यामध्ये आकार आहे असा, पण याची आडवी रेष इथं पाहिजे, ती नाही. इथे आहे का? आहे. इथे कुठे? याचे आकार आहे, त्यामध्ये आडवी रेष पाहिजे ती नाही. इथे नाही. आता लहान मोठा आकार, आता इथे लहान आहे, जेवढा आकार पाहिजे त्यापेक्षा हा मोठा वाटतोय, पण जास्त योग्य तोच आहे. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. अरे यामध्ये टी आकार आहे. टी आकार पहा बरं इथं आहे का? इथं टी होतो का? काही वेळा फिरवून देखील दिलेला असू शकतो का? हा टी उलटा फिरवून मग अशी रेष असते, बघणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यामध्ये टी होतो का? नाही. याच्यामध्ये टी होतो का? इथं होतो ना टी.
किती छोटा आपल्याला सांगा पाहिजे तो कोणत्या पर्यायामध्ये आहे एक. चला त्या ठिकाणी पहा त्रिकोण आणि त्याला रेष आहे जोडलेली. आता या ठिकाणी उलटा पण असू शकतो. या ठिकाणी उलटा आहे रेष जोडलेली आहे का जसा सरळ नाहीये पण उलटा आहे. या ठिकाणी बघा बरं त्रिकोण आकार कुठं आहे का इथे पंचकोन इथं पंचकोन आहे त्रिकोण आकारच नाहीये कुठे त्याच्यामध्ये आहे का हा त्रिकोण इथं रेष त्याला जोडलेली असा होईल का असा ही रेष येतो शेडाने हा त्रिकोण तयार झाला ही रेष किंवा हा त्रिकोण काय तयार केला आणि ही रेष जमेल की इथे ही खालची रेष हा त्रिकोण तयार केला इथं त्रिकोणाला काही रेष जोडलेली नाही म्हणजे हा नाही राहिला पर्याय एक आणि पर्याय क्रमांक 3 सांगा बरं कोणता योग्य वाटतोय कारण इथे ही जेवढी लांब रेषा असायला हवी तेवढ्या लांब या रेषा नाही तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. चला पुढील प्रश्नाकडे बोलूया. पुढील प्रश्न रंगवलेला हा पंचकोन आहे त्रिकोण आहे विचार काय होऊ शकेल याचं ही आकृती जमिनीमध्ये आहे एवढी दिसते वर निघाली बाहेर अशी ही बाहेर निघाली असं होऊ शकतं. हा काय होऊ शकतं याचं काय संबंध नाही सर नुसतं याच्यावरून हे इकडे घेतलं तर याचा हा भाग पुढे केलेला आहे तसंच भाग पाहिजे ना आपल्याला. तर रेषावरनं पाहिलं तर काय होते त्याच्यामध्ये जाळी आहे याच्यामध्ये जाळी जसे रेषा चार येते चार पण येते चार काय रेषावरून आपल्याला इथे तुम्ही पहा हा त्रिकोणी हा चौकोन आहे बाहेरचा बाहेर चौकोन आहे हा त्रिकोण आहे हा मी काय सांगितला हा वरती उचलला खालनं प्रेस केला की हा आकार तयार झाला या ठिकाणी बाहेरचा त्रिकोण कायम राहणार आहे. यात बाहेरचा त्रिकोण आहे का बाहेरचा त्रिकोण आता हा खालनं वर ढकलला तर काय होणार याला उभा असं जोडलं जाणार ते पर्याय क्रमांक 2 मध्ये. इथं खाली जोडलेला आहे का नाही इथं आहे का नाही आपल्याला वरचा हा भाग कुठे गेला का हा भाग या ठिकाणी आहेच हा त्रिकोणी भाग इथे आहे खाली दंडील भाग जोडलेला तसा हा भाग वरती राहिलाच पाहिजे आणि खाली भाग जोडणार आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2. चला पुढे प्रश्न 11 काय दिलाय बाहेर पहिल्याचा दुसरे संबंध म्हणजे याचा देखील काय असणार आहे कोणताही पर्याय 4. चला पुढील प्रश्न क्रमांक 20 19 आता याचं इथं काय दिले हो याच पाण्यातलं होत नाही आरशातलं होत 90 अंशातलं दिली ही पण 90 अंशात करवा 90 अंशात करवा आहे ही 90 अंशात फिरली ही रेषा एवढी झाली तर किती अंशात फिरली आपल्याला या पद्धतीने पाहिजे या पद्धतीने कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे. तर दुसरं साधं सोपं बघितलं की कर्णावरचा गोल साधं सोपं जर कर्णावरचा गोल अर्धगोल पाहिला असता तर त्याच्यामध्ये तीन उत्तर आपण पोहोचू शकला असता. काय संबंध आहे पहिल्यांदा दुसऱ्या चौकोनात गोल आहे आतला गोल गायब झाला इथे चौकोनात गोल आहे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. चला पुढे पुढचा प्रश्न पहा त्याच्यामध्ये काय दिलंय काय आता पहा या ठिकाणी जर आरशामध्ये अशी केलीच असेल तर त्याच्या आरशाचं प्रतिबिंब काय होते या पद्धतीने. तसं या ठिकाणी ही काडी पहा काडी अशी तिरकी आहे आरशाच्या प्रतिबिंबामध्ये
अशी तिरकी होईल. कोणत्या पर्यायामध्ये आहे? फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. लांब गेलेला गोट लांब गेलेला बाण लांब जाणार. म्हणजे साध्या साध्या गोष्टी होईल. यलचं आरशाच्या जवळ आहे हे या ठिकाणी येणार. या ठिकाणचा यल हा कोणत्या पर्यायामध्ये? फक्त पर्याय क्रमांक 4 मिळेल. केवळ यल वरून आपल्याला पर्याय क्रमांक 4 मांडता येते. बाकीचं बघावं देखील लागलं हे यल तर चुकीचे. या यलचा आरशाचं प्रतिबिंब या पद्धतीनं होणार आहे. ए तर आहे तसंच राहतो आरशामध्ये, बी मध्ये बदल होतो, जी या पद्धतीनं पुढे जायला हवं. चला पुढील प्रश्न 23वा. या ठिकाणी हा त्रिकोणी आकार इकडून त्रिकोणी आकार होणार आहे आणि इथं उभी रेष येणार आहे. तशी या त्रिकोणाच्या मागे उभी रेष कोणत्या पर्यायामध्ये अशी आहे? पहिल्यामध्ये इथं अशी उभी रेष आहे का? नाही. हा पहिला कट. इथे उभी रेष आहे का? हा एक कट. आता या दोन्ही मध्ये उभी रेष आहे. आता फरक काय? यात फरक आहे तर ही तिरकी खालच्या भागात ही वरच्या भागात. आता इथं साधं सोपं पहा. तिरकी रेषा कोणत्या भागात आहे? वरच्या भागात. आरशामध्ये कुठं होणार आहे? खालच्या भागात येणार आहे. उत्तर येणार आहे क्रमांक 4. त्याला पुढे 4च आरशातलं प्रतिबिंब 4 काढताना आता हा इकडे येणार 4 इकडे येणार. म्हणजे या साध्या साध्या गोष्टी असतात, त्या गोष्टी बारकाईने बघायच्या असतात. त्या बारकाईने तुम्हाला समजून घेतल्या पाहिजे किंवा प्रत्येक तिरक्या रेषेचा आरशामध्ये कशा पद्धतीने बदल होतो हे तुम्हाला कळलं पाहिजे. या ठिकाणी इकडे 4ची तिरकी रेष आरशातलं काढताना त्या पद्धतीनं तिरकी रेष होईल. वरून तुम्ही डावीकडे गेला आरशामध्ये वरून उजवीकडे गेला. आता इकडे डावीकडून उजवीकडे गेला त्याला उजवीकडून डावीकडे जातो. उभी रेष आहे, उभी रेष. जी या गोष्टी तुम्हाला आरशातल्या प्रतिबिंबाच्या तुम्हाला कळल्या पाहिजे की वरती चिकटवलेल्या आहेत पुढे वरती चिकटवले या पद्धतीने. म्हणजे साध्या सोप्या कसे झेंडा याचा जर पाहिला डावीकडे पडतो इकडे उजवीकडे पडतात मध्ये इथे आरसा आहे. या गोष्टी तुम्हाला कळायला हव्या. हे सरावाने तुम्हाला नजरेने या गोष्टी कळायला हव्या. त्यामुळे 4 जर पाहिलं तर त्याच्यावर या पद्धतीचा 4 हा पर्याय कोणत्या मध्ये आहे? म्हणजे पहिल्या कोणते कट झाले? 1 आणि 4. आता याच्यामध्ये फरक शोधायचा. काय फरक? 3 मध्ये आहे, 1 मध्ये आहे. पण 1 चा दांडा कोणीकडे वरती डाव्या बाजूला. आता कोणीकडे येणार? उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न काय सांगितलं असेल ते? या ठिकाणी कोणत्या बाजूला आकृती पूर्ण करायची आणि या सगळ्या गोष्टी डोळ्यांनी करायच्या असतात. इथं आपल्याला या आकृत्या वहीमध्ये किंवा त्या ठिकाणी पेपरमध्ये पूर्ण करणं शक्य होत नाही. मग त्या कशा सोडवायच्या असतात? तर त्याच्या आरशातलं पाण्यातलं या पद्धतीचे संबंध पाहू. त्या ठिकाणी पहा इथं कानातलं दूर वरच्या कोपऱ्यात इथे वरच्या कोपऱ्यात इथे खालच्या कोपऱ्यात इथे खालच्या कोपऱ्यात म्हणजे कुठे कोणत्या कोपऱ्यात असणार आहे? या आकृतीत कुठं असणार आहे? उजव्या बाजूला कुठं? उजव्या बाजूला खाली, उजव्या बाजूला खाली, उजव्या बाजूला खाली. पर्याय 3 करायला 1 2 4 1 2 4 मध्ये पहा काय का याच्यावर आपलं चाललंय फक्त बघायचं. याच्यावर 2 कट होतो का? बाकीच्या गोष्टीवर कट होणारच आहे ना. अहो सगळे पर्याय एकच उत्तर फक्त राहणार. सगळं एकदम डायरेक्ट उत्तर सगळं एका बघायचं का? तुम्ही ती पण बघणार, पण हा पण बघणार, या रेषा पण बघणार, हे सगळंच बघायचं का? नाही. आता टीचं पहा बरं. या ठिकाणी टी या ठिकाणी पहिला होते असा टी आहे, दुसरा होते असा झाला, तिसरा होते असा होईल, चौथा होईल असा होईल.
म्हणजे तिथं ही जी आडवी रेष आहे ती या खालच्या बाजूला पाहिजे, म्हणजे या पद्धतीचा टी पाहिजे. या पद्धतीचा टी कोणकोणत्या आकृतीमध्ये आहे? म्हणजे आता इथं 2 पण कट झाला. आता 1 आणि 4 मध्ये फरक काय आहे शोधा. खालचे टिपके, हे टिपके खाली आहेत आणि हे टिपके वर आहे. आणि हे टिपके इथं कुठल्या बाजूला आहेत रे? म्हणजे वर्तुळाचं केंद्र ज्या बाजूला आहे, या चौरसाचं मुख्य केंद्र त्या भागामध्ये, म्हणजे खालच्या भागामध्ये. इथं केंद्र इकडं मध्यभागी आहे, त्या बाजूला आहे. आता इथं खाली आहे, इथं खाली म्हणजे इथं मी खाली दाखवले का? नाही. म्हणजे इथं वर काय दाखवतं? वर्तुळ याचा चौरसाचा मध्य ज्या ठिकाणी त्या बाजूच्या टिपके आहेत, म्हणजे इथे देखील असणार आहेत. टिपके कुठे असणार आहेत? वरच्या बाजूला, ज्या बाजूला केंद्र आहे त्या बाजूला. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. चला पुढील प्रश्न. या ठिकाणी भाग पूर्ण करायचा आहे. याच्यामध्ये हा गोल पूर्ण होणार आहे आणि तो कुठल्या बाजूला? या बाजूचा पाहिजे. त्याच्यावर गोलाच्या जागा या कोपऱ्यामध्ये, म्हणजे डाव्या कोपऱ्यात पाहिजे. तो डाव्या कोपऱ्यात आहे, इथं चालेल का? डाव्या कोपऱ्यात इथं आहे. म्हणजे पहिल्या पर्यायात 2 कट झाला. नंतर प्रत्येक भागामधली एक कोरा एक रंगी, एक कोरा एक रंगी, एक कोरा एक रंगी. इथं कोरा दिला नाही, हा पर्याय करतो मी. आता राहिला 1 आणि 3. फरक काय हो? टिपक्याची जागा, टिपक्याची रंगवलेला कोणता, मोकळा कोरा कोणता. इथं बघ पहा बरं, ओळीनं परत जावं प्रत्येक भागातनं. पहिल्यांदा कसला घड्याळ्याच्या दिशेने गेला तर पहिल्यांदा कोरा आहे, नंतर घड्याळ्याच्या दिशेने गेला पहिल्यांदा, नंतर इथे घड्याळ्याच्या दिशेने, घड्याळ्याच्या दिशेने. अगोदर कसं नसतं रे? कोरा कोणता येईल? इथे काय होणार? अगोदर भरीव नंतर कोरा. आपल्याला अगोदर कोरा नंतर भरीव. तर उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 27, 27वा प्रश्न. त्या ठिकाणी आकृती पूर्ण करायची आहे. हा भाग त्याच्यामध्ये जोडला तर आकृती पूर्ण करायची आहे. आता हे डोळ्याने तुम्हाला हा आकार, रंगवलेला भाग, या गोष्टी तुम्हाला दिसल्या पाहिजे. आता याच्यामध्ये रंगवली त्याच्यावर बघितलं तर पहिल्या पर्यायाला 4 कट. का हवे 4? इथं रंगवलेला भाग खूप मोठा आहे. आपल्याला जेवढा आकार पाहिजे मोठा तेवढा आकार तो नाहीये. पण याला 1, 2, 3. आता काय बघायचं? ही आडवी रेष आहे. आडवी रेष या डाव्या बाजूच्या आहे, उजव्या बाजूच्या आहे. वरती आहे का? वरच्या इथं दाग पाण्यातलं काढलं तर कोणताही लोक आहे? 2 आणि 3 मध्ये या ज्या उभ्या रेषा आहेत या आपल्याला नको आहे. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. चला पुढील प्रश्न. या ठिकाणी हा गोल पूर्ण होणार आहे. गोल पहा या बाजूला, या ठिकाणी अशा पद्धतीने गोल पाहिजे. गोलावर कोणते पर्याय कट होते? पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला जो गोल आकार पाहिजे तो नाही, म्हणजे नुसतं पहिल्या 2 कट. आता 1, 3, 4 मध्ये फरक आहे. स्टारची जागा पहा. स्टार बघा कोपऱ्यात आहे, इथे कोपऱ्यात आहे, इथे कोपऱ्यात, म्हणजे या कोपऱ्यामध्ये स्टार पाहिजे, या कोपऱ्यात स्टार नाही, म्हणून 2 आणि 4 कट झाला. आता राहिलेला 1 आणि 3. फरक काय आहे? सगळे गोल आहेत. आपल्याला सगळे गोल पाहिजेत का? नाही. गोल, सरळ रेषा, पुन्हा गोल, पुन्हा रेषा. कोणत्या कृतीमध्ये आहे? आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 29. भाग घडीचा कापलेला आहे, घड्या घातलेल्या आहेत, पंच केलेला आहे, कापलेला आहे. उघडल्यानंतर कोणता भाग दिसेल? आणि वर घडी घातली, इकडून घडी घातली, पुन्हा ही तिरकी इकडे घडी घातली. आता हेच पाहिजे एवढाच आकार. कोणत्या आकृतीमध्ये हा आकार आहे? कुठल्या बाजूला आहे हा एवढाच आकार? डाव्या बाजूला आहे का? इथे डाव्या बाजूला वर आहे का? डाव्या बाजूला हा पर्याय कर. इथे आहे का डाव्या बाजूला वर? हा पर्याय कर. इथे आहे का?
म्हणजे पहिला आणि चौथ्यामध्ये तो आकार आहे. मी पाहिलं केवळ नुसती प्रश्नाकृती पहिला उत्तरांना आपण शोधायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये 2 आणि 3 कट झाले. आता राहिला 1 आणि 4. फरक काय आहे हो त्याच्यामध्ये? चौथ्यामध्ये चौकोन आहे, पहिल्यामध्ये चौकोन. या ठिकाणचा जो आकार आहे इथे हा आकार या रेषा जुळलेल्या पहा. या रेषा तिरकी आहे, उभी आहे, आडवी आहे. त्या ठिकाणी ही रेष व्यवस्थित जुळलेली नाहीये पहा, आहेत असं समजा. या ठिकाणी किती रेषा आहेत? फक्त आणि फक्त 4 रेषा. अधिकचं एक गुणिले त्यांची. या ठिकाणी हे जेव्हा उघडेल हे उघडल्यानंतर इथे ही रेष या ठिकाणी येणार. ही गळीची रेष येणार. ही जेव्हा इकडे उघडेल तर ही रेष तिरकी इथे येणार. म्हणजे अशा तिरक्या रेषा असणार. आणि नुसतं तसं नाही तर या रेषेच्या पण रेषा दिसणार आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 येणार आहे. या ठिकाणी या जुळत नाही एक मधल्या रेषा. चला खालून वर गडी घातली, इकडून गडी घातली, इथून वरती गडी घातली. हा आकार कोणकोणत्या पर्यायामध्ये नाही? आकार डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात हा आकार 2 मध्ये आहे का आकार? 3 मध्ये आहे का? 4 मध्ये आहे का? अजून आम्ही तर काही न करता केवळ डोळं दाखवून मी एवढंच उत्तर बघितलं तर उत्तर म्हणजे याला म्हणतात टेक्निक. जास्त डोक्याला त्रास न देता कमी श्रमात पण परफेक्ट. हा आपल्याला उत्तर कसं पाहिजे? परफेक्ट पाहिजे. परफेक्ट पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे? करा कष्ट घेतले पाहिजे. कष्ट काय करायचे तर बौद्धिक कष्ट घ्यायचे. ते कसे घ्यायचे? तर फक्त पर्याय कर. तुम्ही मला पाहिलं असेल की गेले आपण जे चाललेले आपलं सोल्युशन मी एकाही प्रश्नामध्ये सहसा डायरेक्ट उत्तर सांगितलेलं नाही. प्रत्येक प्रश्नामध्ये हे का चुकीचं, हे का चुकीचं, हे आमका असं पाहिजे ते तिथं नाही म्हणून ते चुकीचं. अशा प्रत्येक पर्याय काय करतोय आपण? कट करतो. नुसता कट करतोय का? नाही तर तो मनाला आपण पटवून देतो. या गोष्टी होणं गरजेचं आहे. चला पुढील प्रश्नाकडे बोलूया आपण. आता पाय इकडून गडी इथे घेतली, इकडून गडी इथे घेतली आणि या ठिकाणी हा आकार झाला. हा आकार कोणकोणत्या आकृतीमध्ये आहे पहा. हा आकार कोणकोणत्या आकृतीमध्ये आहे? हा प्रश्न आकृती उघडलीच नाही मी फक्त हे जे अजून कट करून जे शेवटचा भाग आहे ना हा आकार कोणता इथं आहे का? जे खालच्या बाजूला पाहिजे अशा आडव्या पद्धतीने आहे का इथे? इथे आहे का? इथे इथे म्हणजे जर उघडलं तर खाली हे जर उघडलं तर हे येणार आहे. या ठिकाणी हे उघडलं तर या येताना जुळणार आहे. हा आहे तर तू या ठिकाणी जाणार आहे. जेव्हा इकडे उघडेल याचा आहे ते इकडे पूर्ण होणार आहे, इथं आहे तिथे पूर्ण होणार आहे आणि इथला आहे ते तू या ठिकाणी जाणार आहे. म्हणजे साध्या गोष्टी की त्या ठिकाणी पहा. या अर्धा होता तो इकडे झाला पूर्ण झाला, त्याच्या समोर गेलं या ठिकाणी गेलं. त्या ठिकाणी अर्धा होता इकडे उघडला इथं पूर्ण झाला, तू या ठिकाणी गेलं. ते गोल मधले आहे तसे आले. म्हणजे अगदी साध्या सोप्या बाळगून भाषेमध्ये घ्यायचं. चला पुढील प्रश्नाकडे बोलूया आपण. पुढील प्रश्नामध्ये पहा घडी केलेली. या ठिकाणी घडी इकडे घातली, या ठिकाणी इकडे घडी घातली आणि याच्यामध्ये आकार. आता हा आकार कोणत्या आकृतीमध्ये आहे हे पहा. हा आकार याच्यामध्ये सहसा कापलेल्या याच्यामध्ये फिरवून दिलेलं नसतं. अगोदर कापलेला पंचकेला फिरवून दिलेली नसते. अगदी 99% नसते. इथं काय फसवणूक होत. आता हा आकार 3 कापण्या आणि ही रेजी वाकडी आहे याच्याकडे आहे का याच्यामध्ये? मग आणि काय सांगितले बघा एक एक गोष्ट कुठल्या बाजूला रे कापण्या कोणत्या बाजूला आहेत? उजव्या बाजूला. मग आपल्या गिरवी बघायचं का? कुठली बघायची? उजव्या बाजूला आहे का? उजवी बाजू आहे का? याची उजवी बाजू आहे का? उजव्या बाजूला जो आकार पाहिजे
तीन कापण्या तिरक्या रेषा आहे किती कापण्या तीन कापण्याला काय पाहिजे अजून तिरकी रेषा अशी आहे का आता तिरकी रेषा आहे ती वरची खालची आहे का इथं आहे किती कापण्या रेष नाही म्हणजे आकृती उघडली नाही आकृती न उघडता देखील बरोबर परफेक्ट उत्तर परफेक्ट उत्तर आणायचं कच्चं काम म्हणजे रेखट प्रत्येक गोष्ट मनाला पटवून द्यायची हे का नको मला चहा नको अरे पण का नको अहो चहा पिल्यानंतर भूक लागत नाही चहा पिणे चांगलं नाही याची कारण तुम्हाला सांगून ते सांगितलं पाहिजे हे का नको ते का नको कोरडं काढलं नको का नको शिवण काढलं कडू लागतं भोपळा नको का नको सपक लागतो आमक नको गरगटी भाजी नको का आतडी हिरवी होते आम्ही घरी आमचं तिकडं चालतं ना बरोबर आहे नाही मला हे नको मला नाही आवडत पण आपल्याला प्रत्येक गोष्ट काय करायची आहे समजून द्यायची प्रश्न द्यायची तुकडे सोडायचे आकाराकडे लक्ष द्या हा एक चौकोन आहे हा एक चौकोन आहे हा त्रिकोण आहे दोन चौकोन एक त्रिकोण दोन चौकोन एक त्रिकोण दोन चौकोन आकार 1 2 3 4 आकार आपल्याला किती पाहिजे आकार तीनच पाहिजे आहे काय तीन तुकडे चार तुकडे चालला नाही या तुकडे किती 1 2 3 4 चालेल का याच्यात 1 2 3 4 चालेल का आपल्याला किती तुकडे पाहिजे कोणत्या आकृतीत आहे क्रमांक आता जसे तशी लिहिली काही आकृती जसे तशी फिरवून होती तरी पण आपल्याला लक्षात येतं तुकडे किती मोजा किती तुकडे 1 2 3 4 5 वाजता बारका हा इथे किती तुकडे इथे आपल्याला किती पाहिजे कोणताही पर्याय दोन येणार म्हणजे फक्त तुकड्यांवरून या गोष्टी आपल्याला बारकाईने करणं गरजेचं त्याला पुढील प्रश्न आता राहा ही कापणीकडे लक्ष द्या कापणी काय लक्ष देते बाकीला हा जो चौकोन आहे चौकोन नाही म्हणता येणार पंचकोन याला काय कुठलं नाव देता येणार पण इथला आकार व्ही सारखा आहे आणि मग या ठिकाणी आयतामध्ये व्ही आहे का याच्यामध्ये आयतामध्ये नाही किंवा वरती कापणी आहे का कापणी आहे का कापणी व्ही सारखा आकार आहे कापणी तुकडे किती होतात 1 2 3 4 5 7 तुकडे चालतील का उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3 चला पुढील प्रश्न तुकडे किती आहे 4 त्रिकोणी किती आहे तिन्ही पण सारखे त्रिकोण आहेत का वेगवेगळ्या प्रकारचे हे जे दोन त्रिकोण आहेत ते कसले त्याचा त्रिकोण काटकोन म्हणजे काटकोन त्रिकोणी हा कसला आहे विशाल कोण त्रिकोण हा विशाल कोण त्रिकोणी पण विशाल कोण पण याच्यामध्ये समद्विभुज पण होऊ शकतो त्या दोन बाजू सारख्या होऊ शकतात आणि हा कोण आहे तो विशाल कोण 90 अंशापेक्षा मोठा आपल्याला पाहिजे 3 त्रिकोण आणि एक चौकोन भाल्याच्या टोकासारखा भाल्याच्या टोकासारखा चौकोन आहे हे आहे या ठिकाणी आहे चालेल का इथे पहा बरं पहिले 4 तुकडे 1 2 3 तुकडे चालेल का इथे 1 2 3 4 4 तुकडे चालेल का आता 4 तुकडे पाहिजे 4 आहे की चालेल का नाही हो चालेल ना
हा आकार बघा ना ते त्या ठिकाणी पहा बरं चौकोन, हा चौकोनी आकार आहे, हा चौकोनी आकार आहे, हा त्रिकोण आहे. आपल्याला कसले पाहिजे? चार तुकडे पर्याय क्रमांक 4 मध्ये नाही, म्हणजे हा पर्याय कट होईल. आता या पर्याय क्रमांक 2 मध्ये देखील तुकडे फक्त आणि फक्त 3च आहे, म्हणून दुसरा पर्याय कट राहिला पहिला आणि तिसरा. तर पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये फरक आहे. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये फरक आहे. याच्यामध्ये 3 त्रिकोण आणि 1 चौकोन, याच्यामध्ये 4च्या 4 त्रिकोण आहे. 4 4 वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण. 4 4 काय आहे? उत्तर पर्याय क्रमांक अरे आम्हाला सगळ्यावर येते, फक्त आम्हाला लिहायला नाही ना जमत. आता आपण समजून घेतोय. आता पोपटाचा तू बोलून उपयोग आहे का? पेपर चालू असताना त्यात सोडवलं. किती मार्क पडले बाया तुला? बस बस किती पडले? 72. हा कुठं 56 कुठे 72? म्हणजे मला बोलणारी नको पोरं, मला विचार करणारी, प्रत्येक गोष्ट समजून घेणारी, त्याच्यावर विचार करणारी अशी मुलं पाहिजे. मी कच्चं काम तिथं गणिताचं सगळं केलेलं पाहिजे, नंबर टाकून सोडवलं पाहिजे, म्हणजे नक्की काय चुकतंय ते कळेल. नाहीतर मग त्या रेवण सारखं एक चुकलेला प्रश्न लिहि 50 वेळा. काय रेवण किती वेळा लिहायला होते पप्पा? चुकलेला प्रश्न 50. जमल का? 24 तुझे प्रश्न चुकले बरोबर, 56 पडले, 24 प्रश्न 50 वेळा यायचा प्रत्येक प्रश्न होईल का रात्रभर? हा मग बाकी नुसतं पोपटासारखं बोलायचं नाही, विचार करायचा प्रत्येक गोष्टी. हा चला पुढे. आता हे लपलेला आकार, हा आकार कोणत्या आकृतीमध्ये लपलेला? या ठिकाणी अँगल पहा. उभी रेष, आडवी रेष, उभी रेष, आडवी रेष. या ठिकाणी उभी रेष, आडवी, उभी आडवी, हा आकार. या ठिकाणी काटकोन आहे हे पण लक्षात घ्या. इथे काटकोन आहे, इथे काटकोन आहे, इथे खाली काटकोन आहे. म्हणजे या ठिकाणी काटकोन असणार आहे. या पद्धतीचा आकार या दिसतोय का रे? इथे पहा बरं, इथे पहा बरं, असं खाली जवळ आली, आडवी, उभी. आता इथं आडवी पाहिजे तर ती तिरकी पण पूर्ण आहे. याच्यामध्ये बघा बरं, खालून उभी, उभी कुठं रेष आहे? इथं आहे फक्त. या रेषेवरती जाते का? नाही, इथं कुठं नाहीये, उभी रेषच नाही. इथली रेष म्हटलं ती तिरकी होते, उभी रेष होत नाही. याच्यामध्ये पहा, उभी रेष, आडवी रेष, उभी रेष, वाटीसारखा खालचा आडवी रेष, वाटीसारखा भाग, पण आडवी रेष, पहा आडवी रेष, उभी रेष, पण आडवी रेष, पुन्हा उभी रेष आहे का? हे आकृतीमध्ये दाखवता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्याला पटवून देता आली पाहिजे. आपल्या पप्पांना, मुलीला, बहिणीला, भावाला हे का उत्तर? प्रत्येक गोष्टी, कोणती गोष्ट असू द्या, तर प्रत्येक गोष्ट काय केली पाहिजे? आपल्या जवळचं कोण असेल त्यांना ही पटवून द्यायची. जेव्हा तुम्ही त्यांना पटवून देतात तेव्हा म्हणायचं तुम्ही परफेक्ट झाला. तुम्ही परफेक्ट कधी व्हाल? जेव्हा तुम्ही तुमचं आलेलं उत्तर तुम्ही पटवून देऊ शकाल. टीचर काय करतात? तुम्ही सोडवलेलं आहे, तुम्ही सोडवताना बरोबर परफेक्ट यायला म्हणून सोडवतो, पण चुकलेला आहे. मग ती का चूक घडली याच्या मुळापर्यंत जाऊन त्याच्यावरती मार्गदर्शन मिळणं, ते समजून पुन्हा देणं हे खूप गरजेचं आहे आणि ते महत्त्वाचं. पुढील प्रश्न पहा, आडवी रेष, उभी रेष, आडवी रेष, उभी रेष. पुढे शेवटून द्यायचं उभी रेष, आडवी रेष, उभी रेष. म्हणजे या पद्धतीचा आकार पाहिजे. पाया पद्धतीचा आकार झिगझॅग सारखा आहे का इथं कुठे? आता याच्यामध्ये बघा, आडवी रेष, उभी रेष, आडवी रेष, उभी रेष, लांबपर्यंत गेलो, इथं उभी रेष, मोठ्याची उभी रेष गेली, पुन्हा या ठिकाणी गेलो वरती, पुन्हा या ठिकाणी आलो खाली. चालेल का? चालेल का? नाही चालणार? पर्याय देऊन का नाही चालणार? तर याच्यामधलं जे अंतर आहे
इथे 4 मध्ये बघू आपण तो आडवी रेष, उभी रेष, आडवी रेष, उभी रेष, आडवी रेष. आता या ठिकाणी बघा खिडकीसारखा आकार, या ठिकाणी आकार तसा नाही, ते सरळच दाखवलेला आहे. या ठिकाणी कुठेच तो आकार होत नाही, पुढे तिथं कुठे जुळणार नाही. याच्या पुढे कुठे जुळेल का? आडवी रेष, उभी रेष, आडवी रेष, उभी रेष, गेल्या इथपर्यंत आला, या ठिकाणी आला. तर जुळायला काय अर्थ? बघा 4 मध्ये पण जुळते, पण इथे खालच्या भागात जुळते, इथं वरच्या भागात जुळते, इथं मध्यभागी नाही जुळत. तर मध्यभागी या आडव्या रेषा आहेत. 1 मध्ये 2 मध्ये पण आहे, पण ज्या पद्धतीनं हा चौकोन आहे ना, हा जेवढा खोल आहे तेवढा हा नाही. हा चौरस आकार आहे. हा चौरस बारका चौकोन आहे, तो काय आहे? चौरस. या ठिकाणी हा जोडला तर चौरस होत नाही. काय होते? आता थोडासा लंबगोल आहे कसा तर या ठिकाणी जर भाग केले तर हे दोन्ही भाग कसे आहेत? सारखे नाही. हा भाग मोठा ते हा भाग छोटा वाटतो. तर इथं बघा तसं जोडलेलं आहे. इथे ज्या रेषावरती जोडलेलं आहे या ठिकाणी इथं आयतासारखा भाग आहे, इथं छोटा. म्हणजे हे जे भाग आहे हे भाग सगळे सारखे नाही, लहान मोठे आकार आहेत. या ठिकाणी मोठा आकार, इथं छोटा आहे, इथं मोठा आहे तर इथं छोटा आहे, इथं मोठा आहे तर इथं छोटा आहे. या पद्धतीनं एवढं बारकाईनं पाहायचं असतं. परत 2 आणि 4 डोळ्याने संपूर्ण या गोष्टी करता आल्या पाहिजे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्नामध्ये आकार पहा. तिरकी 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 तिरक्या तिरक्या रेषांचा आकार बघायचा. हा आकार कुठे देईल? अशा आडवी रेष आहे का याच्यात? कुठे नाही. अशा आडवी रेष आहे का याच्यात? आहे. आडवी रेष, तिरकी रेष, तोच गेली खाली, पुन्हा इथे गेली, पुन्हा या ठिकाणी गेली, या ठिकाणी वरती गेली, पुन्हा या ठिकाणी वर गेली, पुन्हा जुळच याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये आकार, याच्यामध्ये तो आकार याच्यामध्ये जुळतो का पहा. आडवी रेष, पुढे तिरकी रेष, तिरकी रेष, त्याला खालचा आकार जुळत नाही. हे जुळवायचं म्हणलं की इथं जुळत नाही, वरती जुळत नाही. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढे 40 नंबरचा प्रश्न. 40 नंबरचा आकार हा त्रिकोण आकार लक्ष द्या. खालचा त्रिकोण आकार लक्ष द्या. या पद्धतीचा पाहिजे. या पद्धतीने त्रिकोण आकार या ठिकाणी जमू शकतो का पहा. या ठिकाणी नाही, जुळलेलं कळत. या ठिकाणी हे जुळलंय पहा, इथे होणार नाही. असा खाली खालचा असला त्रिकोणी आकार कुठं आहे? या ठिकाणी पहा. म्हणून आपण या ठिकाणी आहे, ही तिरकी रेष गेलेली आहे, ही तिरकी रेष गेलेली, उभी रेष आहे, आडवी रेष आहे. पहा कुठे जुळवतोय मी, आकार पहा कुठं जुळवलाय. लक्ष एवढं बारकाईनं असलं पाहिजे. कुठं जुळतंय पहा. या ठिकाणी मी समजून देतोय. आडवी रेष, उभी रेष, ही तिरकी, चार चाकात खाली आलेला आडवी रेष, चार सारखा आकार, हा त्रिकोण आकार. पुन्हा बघा ही आडवी रेष या ठिकाणी, या आडवी रेष इथं आली, वरती उभी रेष गेली, इथं ही तिरकी रेष आली, ही तिरकी रेष खाली इथे गेली, या ठिकाणी हा आला, नंतर हा झाला त्रिकोण, नंतर ही रेष इकडे. कोणत्या कृतीमध्ये येत आहे? पर्याय क्रमांक 1. बाकीच्या इथे कुठेही तो आकार जुळत नाही. जो हा चार सारखा त्रिकोण आहे ना, असा त्रिकोणी आकार कुठे नाहीये. जे हे प्रत्येक गोष्ट दाखवता आली पाहिजे. चला पुढील प्रश्न. तर गणित आहे. ओके, दिसायला पाहिजे. त्याला आता तो त्याला मार्ग काढायचं चालतं.
सगळं झाकून जाते. ओके. पहा 4, 2, 5 यापैकी प्रत्येक अंक एक तास झाले इथे माझ्याकडे काढतोय आपल्याला होईल 4, 2, 5 त्यानंतर प्रत्येक संख्येत एकदाच वापरू. काय विचारलं प्रश्न? तयार होणाऱ्या सर्व संख्यांची कोणकोणत्या प्रश्न क्रमांक 41, 4, 2, 5. आता इथं पहिला संख्या किती होतात ते तुमच्या लक्षात. एका अंकापासून एकच होती संख्या. एका अंकापासून 5 घेतला अंक किती होती संख्या? 5च होणार आहे का वेगळा अजून कोणती संख्या 5 अंकापासून एकदम. आता दोन अंकांपासून एका अंकापासून एकच संख्या तयार होते. 2 अंकांपासून 2 होतात. हा एका अंकापासून तयार होणारी संख्या गुणिले 2. 3 अंकांपासून किती होणारी संख्या? बेसिक 6 संख्या. 4 अंक असतील तर 23 संख्या तयार होणार आहे. मग आपल्याला या ठिकाणी याच्यापासून तयार होणाऱ्या 6 संख्येची बेरीज विचारली. या संख्या लिहाव्या लागतील. 425, 452. 200 कसा निघाला? 245, 254. आता 500 कसा निघाला? 542, 524. याची बेरीज करायची. 4, 2, 6, 7, 10, 15, 16, 17, 22, 2, 5, 2, 7, 11, 5, 16, 20, 22, 24, 4, 2, 10, 12, 14, 16, 24, 24. किती येणार संख्या? बेरीज 2442. इथं तुम्ही हे गणित या पद्धतीने सोडवणं अपेक्षित नाही. आता हे सुरुवातीला बरोबर आहे, परंतु एवढा वेळ घालवणं वेळ नाही. आता इथं लक्षात ठेवायचं 4, 2, 5 अंक 3 आहे. 3 अंकांपासून तयार होणारी संख्या किती आहे? 6 संख्या तयार होणार आहे 3 अंकांपासून. 6 संख्या तयार होणार आहे म्हणजे प्रत्येक आपल्या इथं 3च अंक आहे. 6 संख्या तयार होणार म्हणजे 6 भागिले 3 अंक दिलेले 3. प्रत्येक अंक दशक स्थानी, एकक स्थानी किंवा शतक स्थानी किती वेळा असणार? 5. 4 एकक स्थानी 5 4 किती वेळा? 4 आला 2 वेळा. 2 किती वेळा आला? 2 वेळा. 5 किती वेळा? आता शतक दशक स्थानी बघितला 2 किती वेळा आला? 2 वेळा. 5 किती वेळा आला? 2 वेळा. 4 किती वेळा आला? 4 पाहिला तर शतक स्थानी 4 किती वेळा आला? 2 5. प्रत्येक लाईन मध्ये प्रत्येक अंक किती वेळा येतोय? 6 अंक तयार होत आहे. 6 संख्या तयार होतात म्हणून 6 भागिले दिलेला 3 अंक म्हणून 6 भागिले 3 दिलेला 2 येतं. प्रत्येक अंक 2 वेळा आहे. मी एकदा आला अंक तर त्याची बेरीज किती होईल? एकदा हा अंक आला तर बेरीज किती होईल? 5 आणि 2 7 आणि 4. एकदा आला तर 2 वेळा आला. 2 वेळा आला तर किती? एकदा आला तर 11 येते. 2 वेळा आला तर बेरीज किती येते? 22 येते. या संख्या लिहायच्या गरज नाही, फक्त इथंच आहे. एकदा आला तर 11 येते. 2दा आलं तर 22. 22 हातच्याने एककाची बेरीज किती आली? 22. दशकाची पण बेरीज किती येणार? 22. 2 शतकाची बेरीज 2 संख्या लिहिल्या का अशा? हे लक्षात घे. या पद्धतीने सोडवता आलं पाहिजे. त्याला पुढचा 42वा प्रश्न पहा. 42वा 7, 2, 5, 4, 3
8 6च्या जागी कोणता अंक लिहिला असता तयार होणाऱ्या संख्येला 9 ने निश्चय भाग जाईल. काय 7 42वा अंक सांगा. 7 2 5 4 7 3 8. आता 9 ने भाग जातो. 9 ची कसोटी काय आहे? सर्व अंकांच्या बेरजेला 9 सर्व अंकांच्या बेरजेला याची करूया. 5 आणि 2 7 आणि 2 9 5 14 4 18 3 21 आणि 8 29 च्या नंतर 9 ने भाग जाणार कोणती? 36 मध्ये 29 वजा केले 7 लिहिता अंक कोणता पाहिजे? 7. इथे 7 घेतला की बेरीज 36. आता 29 पेक्षा लहान बेरीज देऊ चालणार आहे का? नाही. 29च्या पुढे आपल्याला कोणता अंक मिळवला पाहिजे? 29च्या नंतरचे पाहिजे. चला 43वा प्रश्न. 43वा प्रश्न वाचा. भागाकार प्रकरणामध्ये 3 ऐवजी 8 भाजक घेतल्यामुळे त्याचे उत्तर 15 आले. भाजक म्हणजे भागणी. 3 ने भागायचं होतं पण त्याने भागलं 8 ने तेव्हा त्याचं उत्तर 15 आले. जे याला म्हणतात भाज्य. भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी. कोणती संख्या काढावी लागेल? अशी कोणती संख्या आहे की जिला 8 ने भागले असता भागाकार 15 येतो? भाज्य भागाकार गुणिले भाज्य गुणिले भागाकार. भाज्य 8 ने भागाकार 15 येतं किती? 8 गुणिले 15 120. त्यात बाकी कोणती आहे का? नाही. भाज्य काय संख्येची काय आहे? 120. त्यांनी काय म्हटलं 120 ला 3 ने भागायला सांगितलं शिवमला. त्याने भागलं 8 ने म्हणून उत्तर 15 आलं. 120 ला 8 ने भागलं 15 आलं. म्हणजे त्याला सांगितलं होतं 3 ने भागलं असतं तर उत्तर किती आलं असतं? 3 चोक 12 12 12 गेले 0 वरच्या शून्याशी 0 म्हणजे उत्तर जर 3 ने भागलं असतं तर उत्तर किती आलं असतं? 40 आलं असतं. खाली दिलेल्या कोणत्या संख्येला 15 ने भागले असता भागाकार 15 येतो आणि बाकी 5 उरते? आता बाकी तर हेच गणित कोणत्या संख्येला माहित नाही संख्या x म्हणू. या संख्येला 15 ने भागलं. आता मी गणिताच्या भाषेत मांडले माहित नाही या संख्येला 15 ने भागले असता भागाकार 15 येतो खाली बाकी 5 होते. ती संख्या कोणती? म्हणजे हे काय भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी. भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी. भाज्य किती आहे? भाज्य किती आहे? 15. भागाकार किती आहे? 15. बाकी किती आहे? 5. अगोदर काय कराल? गुणाकार 15 गुणिले 15 15 चा वर्ग 225 अधिक बाकी राहिली 5. इथं काय झाले? संख्या कोणती आहे? 203. चला पुढे 45वा गणित घ्या. 45वा गणित 45वा थांबा. हा चला 5 गुणिले 10 गुणिले 9 गुणिले 11 गुणिले 13 आणि 9 गुणिले 11 गुणिले 13 गडबड करू नका. 9 गुणिले 11 गुणिले 13 गुणिले 17 यांचा मसावी आहे. यांचा आता इथे या गुणाकार करून संख्या सांगितली नाही 78 दिलेले आहे आणि याच्यावर त्यांचा मसाले काढायचा आहे. ही कोणती संख्येचे फॅक्टर हे कोणत्या संख्येच्या हे जर काढायचं असेल तर हा गुणाकार करत बसावा लागेल. सगळ्या गुणाकार केले ही संख्या आहे. याचे गुणाकार केले सगळे की ही संख्या आहे. मग या दोघांची मग पुन्हा आपल्याला या पद्धतीने जावं लागेल. या दोन्ही संख्या द्यायच्या आणि त्याचे फॅक्टर काढत जायचं. मग आपण काय करतो इथं की उदाहरणार्थ 30चा आणि 40चा मला मसाले काढायचं असेल तर मी काय करतो
दोघांना पण सारखं. मी इथं आपल्याला काय पहा, आपण काढण्याची ही पद्धत आहे. आता खरी माणसं काढली बरोबर 30चे फॅक्टर लिहितो आपण. 2 × 15 राहिले, पुन्हा 3 × 5 आणि 5 × 1 = 5. 40चे फॅक्टर लिहायचे असतील तर 40चे 1 × 4 20 3 × 20 ते 25 10 5 × 1 = 5. इथं 30चे फॅक्टर आपण लिहितो 2 × 3 × 5. 40चे फॅक्टर लिहितो 2 × 2 × 2 × 5. आणि मसाले काढताना यातला कॉमन फक्त घेतो, हा कॉमन घेतो, एक कॉमन आहे, आणि ह्या 5 एक कॉमन. 2 × 5 एका मसालीत आहे. आणि लसावी काढताना काय करतो, हा कॉमन फॅक्टर तर लिहितो 2 × 5, आणि मग राहिलेले आहेत ते पण सगळे घेतो. हे एकदाच द्यायचं. या दोघांबद्दल एकदा 2, या 5 बद्दल एकदा 5. इथं राहिला कोणता 3, खाली कोणता राहिला 2 × 2. याचा येतो तो लसावी. तसं या ठिकाणी मसावी काढायचं म्हणजे काय करायचं लागेल, कॉमन फॅक्टर एकत्र घ्यायचे. वरच्यातून खात्यात कॉमन काय काय आहे, कोणकोणतं आहे? 13. बस मोठ्याकडे यायचं खाली बघत आहे ना. हा बघा 13 11 आपण बघताना कशी बघतो, लहानाकडनं मोठ्याकडे जातो ना बघत. हा संख्या एकाकडनं वाचत नाही, आणि कोटीकडनं करतो, लिहितो, कोटीकडनं वाचतो. यात कॉमन लहान फॅक्टर कोणता आहे सगळ्यात? हा, मग तो एकदा घेतला. नंतर मी यात 9 ला काट मारायची, 11 आहे, 11. नंतर 13 हा कॉमन आहे, हा त्यांचा काय येणार आहे, मसावी. आणि जर लसावी काढायचा असेल या संख्येचा, त्या संख्या कोणत्या माहित नाही, हे कॉमन म्हणजे मसावी. हा मसावी तर घ्यायचाच आहे, हा कॉमन म्हणजे 9 × 11 × 13. आणि जे राहिलेले जे कोणते फॅक्टर याच्यामध्ये नव्हते, कॉमन मध्ये नाही, वरती कोण राहिला 17, वरती कोण राहिला 5, 5 आणि 7 राहिला, आणि खाली कोण राहिला 17. मग हे सगळे हा येणारे नसावे. ओके, तर या पद्धतीनं लसावी आणि मसावी इथं आपल्याला याचं उत्तर फक्त एवढंच काढायचं. गुणाकार करून संख्या काढायची नाही. आता कोण येणारे कॉमन फॅक्टर तेवढंच विचारलेलं आहे. त्याला पुढे 2 10 भावांच्या वयाचा गुणाकार 96 आहे, तर त्याच्या वयाची बेरीज किती? आता 2 भाऊ आहेत, त्यांच्या वयाचा गुणाकार 96 आहे. माहित नाही, एकाचं वय X आणि एकाचं वय Y. आता एक भावंड जुळी पण असू शकतात. किती नंबरचा आहे प्रश्न? 46. आता एक जुळी भावंड असली तर 8 वर्षाचा असला तर दुसरा 8 वर्षाचा. किती गुणाकार? 88. 9चा घेतला तर 9 81. 10चा घेतला तर 100. जुळ्या आहेत का? किती वर्गसंख्या असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही वेगळे वेगळे आहेत, वेगळे वेगळे आहेत. मग या ठिकाणी काय म्हणले त्यांनी, तो त्याच्या वयाची बेरीज किती. आता 96 गुणाकार आहे, म्हणजे इथे 96चे फॅक्टर पडले पाहिजे. गणित नक्की लक्षात येत नाही कसं सोडवायचं, तर 96चे फॅक्टर पडा. 96 बोला. 2 ने पडा 2 चौक 8, 2 8 16, 2 दुनी 4, 2 चौक 8, 1 2 दुनी 4, 2 12, 2 6, 3 3. याचे फॅक्टर काय पडणार आहे? 2 × 2 × 2 × 2 × 2 × 3. त्याचे 2 भाऊ आहेत, त्यांचा गुणाकार आला पाहिजे 96. आता यासाठी 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 दुनी 24, 3 8 दुनी 96. 2 भावाचा या दोघांचा गुणाकार केला आणि बाकीच्या याचा गुणाकार केला. एक भाऊ 2 दुनी 4 वर्षाचा येतोय, आणि हा 3 दुनी 6, 6 दुनी 12, बाजूला 3 गुणाकार येते का दोघांचा? 24. 96 येतोय का? येतो. बेरीज किती येते? 24 आणि 4 8 आहे का पर्यायामध्ये?
आता एखादा म्हणलं सर इथं 2 आणि बाकी 48 घेतलं असतं, एक भाऊ 2 वर्षाचा, एक भाऊ 48 वर्षाचा, चालेल का? तुमचा एक भाऊ 2 वर्षाचा आहे, तुमचा 48 वर्षाचा आहे. तुम्ही 48 वर्षाचा असेल तर तुमचा भाऊ 2 वर्षाचा असेल का? गुणाकार 48 50 96 येतोय, येते त्याची बेरीज 50. मग आता इथं तिघांचा पहा, असे एक 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 जोडी करते. या तिघांचा केला आणि इकडे राहिलेल्या तिघांचा केला. 2 दुने 4, 4 दुने 8 आणि ते 3 दुने 6, 6 दुने 12. या दोघांचा गुणाकार किती येतोय? गुणाकार 96, बेरीज 20. आता यात इकडे एक एकाचं कसं चालू आहे आपण ना, 1 2 3 घेतली. आता चौथा बी घेतला याच्यात. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 पर्यंत. 16चा एक भाऊ दुसरा, 3 दुने 7, 16 वर्षाचा एक भाऊ 6 वर्षाचा, गुणाकार 96, बेरीज 16 22. नंतर हे आहे त्याच्यामध्ये गेला 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 32 आणि दुसरा भाऊ 3 वर्षाचा, 32 त्रिक 96. चालेल का? आता बघा यातलं कुठलं पर्यायामध्ये दिलेलं 20 दिलेलं आहे. तर इथं हे गणित सोडवताना या पद्धतीने फॅक्टर काढून सोडवा किंवा ही संख्या विभाजकाच्या रूपामध्ये लिहा. 1 गुणिले 96, 2 गुणिले 48, 3 गुणिले 32, 4 गुणिले 24, 5 जात नाही, 6 गुणिले 16, 8 गुणिले 12. आता 8 आणि 12च्या मध्ये कोणता फॅक्टर राहत नाही. हे 2 भावांची वय झाली, त्यांची बेरीज किती पाहिजे? 20. होते का इथे बेरीज 20? नाही. इथे होते का? इथे होते का? इथे होते का? इथं होते का? इथं होते? इथं एका भावाचं वय 8, एकाचं 12. या दोन्ही पद्धतीने आपल्याला हे सोडवता यायला हवं, ते लक्षात यायला. चला पुढे प्रश्न क्रमांक 47. प्रश्न क्रमांक कुचेकर हे लिहून घ्यायचे आहे आपल्याला. हे प्रत्येक प्रश्न वहीमधून लिहून घ्यायचा आहे. एक सोल्युशन आपल्याला व्यवस्थित लिहिलेलं असलं पाहिजे. आपल्याला मला जर लिहिलेलं नसेल तर मग मी भटके देईल. ओके, जे आपल्याला कळलं पाहिजे, नंबर टाकून ते व्यवस्थित लिहिलेलं पाहिजे. ते लिहिलं तर उपयोग आहे, नाही तर तुम्ही काय इथं पिक्चर बघायला बसल्यासारखं बघत बसता का नुसतं? खाली दिलेल्यापैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत इतर तिघांत एवढी नाही. काय आहे ते अपूर्णांक? प्रश्न क्रमांक 47 आहे ना. 4/5. दुसरा काय दिलाय? 9/15. 3/5. 6/10. आता या संक्षिप्त करून बघत येऊन बघायचं. दशक चिन्हामध्ये करायचं तर आहे शेवट. याला संक्षिप्त करून जाते का? 4/5 ला कशात जाते का? नाही. 9/15 जात आहे का? कशात जाते? 3 त्रिक 9, 3 5. याला जाते का कशाने? याला कशाने? 2 2 त्रिक 6, 2 5 10. याचं का संक्षिप्त करून दिलं काय होतं? 4/5. याचं हे तिन्ही सारख्या किमतीचे. हा एकटा वेगळ्या किमतीचा आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 48 नंबर प्रश्न पहा. याच्यामध्ये 12 अधिक चौकट छेद 6 बरोबर 12 अधिक चौकट अंश छेद 6 बरोबर 13.1/6 तर चौकट. आता हे सोडवताना वेगवेगळ्या पद्धती आपल्याला पूर्णांकामध्ये कोणत्या पण क्रिया करत नाही. याच्यामध्ये याचा अंशाधिक मध्ये करा किंवा तुम्ही हे 12 तिकडे पाठवले तरी तुमचे चालणार. वेगळे वेगळे अपूर्णांकाच्या क्रिया सोडवताना खूप वेगवेगळ्या पद्धती वापरू शकता तुम्ही. मला सगळ्या पद्धती वापरता आल्या. पहिली पद्धत हे 12
चौकट छेद 6 मध्ये 12 काय आहे अधिक आहे, तिकडे पाठवलं तर काय होतील वजा. इकडे चौकट छेद 6 बरोबर 13.1 अंश छेद 6 वजा 12. 12 म्हणजे 12 अंश छेद 1 असतो. हे पूर्णांक आहे, 12 पूर्ण संख्या आहे. 13 मधनं 12 गेले 1 राहिला. ह्या पद्धतीनं फक्त हे कोणती त्याला खूप आपण उच्च लेवलला असेल की तर छेद सारखे कोणी करू शकता. सगळ्यात सोपं पद्धत हे काय करायला पाहिजे की याचा अंशाधिक मध्ये केलं 13 गुणिले 6 गुणिले 13 13 78 आणि 79 म्हणजे 12 अधिक चौकट अंश छेद 6 बरोबर 79 अंश छेद 6. या 12 इकडे अधिक आहे ते तिकडे पाठवले वजा होता. चौकट अंश छेद 6 बरोबर 79 अंश छेद 6 वजा 12. 12 म्हणजे 12 अंश छेद 1. याची वजाबाकी करायची असेल तर काय करावं लागेल छेद समान. मग 6 ने 1 चा लसावी काय होईल 6 छेदाची 1 पट केली अंशाची 1 पट 79 वजा इथं छेदाची 6 पट अंशाची 6 पट 72. 79 मधनं 72 गेले 79 मधनं 72 गेले 7 अंश छेद 6 बरोबर चौकट अंश छेद 6. जेव्हा 2 मध्ये बरोबर चिन्ह आहे अपूर्णांकाची किंमत सारखी आहे छेद 6 सारखा आहे तर अंश देखील कसे असणार सारखे. म्हणजे चौकटाची किंमत किती येणार आहे चौकट बरोबर 7. आणि हे ज्याला परफेक्ट येतं तो हुशार मुलगा काय करेल पहा. इथं चौकट छेद 6 मध्ये 12 अधिक आहे ते तिकडे पाठवून गेले 12 वजा होईल. मग हे 13 पूर्णांक आहेत हे 12 पूर्णांक आहेत. 13 मधनं 12 गेले जिकडे राहिले पहा चौकट अंश छेद 6 बरोबर 13 मधनं 12 पूर्ण आहे म्हणून पूर्णांकामधनं पूर्णांक आले 13 मधनं 12 गेले 1 पुढे आहे ते 1 अंश छेद 6. याचा अंशाधिक मध्ये गेलं 6 1 6 ने 7 अंश छेद 6 बरोबर चौकट अंश छेद 6. आलं तिथे हे फक्त खूप हुशार मुलांनी करायचं. इथे छेद सारखा आहे म्हणून त्याला ते लगेच लक्षात आलं. चला पुढे 48वा प्रश्न 49. चला 2 0.2 पहा 49 हा 48वा होता ओके लिहिलाय 2 0.2 0.002 आणि 0.000. ओके 2 आहे ओके इथं 2 0.2 0.02 यांचा गुणाकार माहित नाही आम्हाला गुणाकार म्हणजे आता पुढे गुणाकार करत बसायचं का नाही. यातली दशांश चिन्ह सगळी काढून टाकायची. काय झाली संख्या दशांश चिन्ह काढून टाकायची संख्या आणि 20 आहे ना ऐकवा ना 0 आहे ना 20 काय संख्या आहे 2 कुठे 200 झाली ना ही दशांश चिन्ह काढून टाकली संख्या 2 गुणिले 2 4 गुणिले 2 8 गुणिले 2 पण येणारे 16 दशांश चिन्ह नाही समजलं. आता मोजायचं दशांश चिन्ह इथे किती संख्येच्या अगोदर आहे इथे एका संख्येच्या अगोदर इथं 3 संख्येच्या अगोदर हे 2 संख्या किती झाले इथे 6 संख्येच्या अगोदर इथं 2च आहे. मग आता किती झाले 3 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह वाचलं दिलेला उत्तर काय येणार आहे 20 चे 30%. 50वा प्रश्न 20 चे 30%
20चे 30%चे 40%चे 50%. 20चे 30%चे 40%चे 50% बरोबर किती? आता चे म्हणलं की काय असतं रे? चे म्हणलं की टक्के म्हणलं की त्याचं काय होतं? छेद 100. शाबास. एवढ्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. 20चे 20. आता हे पुढे अपूर्णांक येतो म्हणजे 20ला पण अपूर्णांक करून टाकायचं. चे म्हणजे गुणी. 30% म्हणजे 30/100. आता इथं पुढे अपूर्णांक आणलं म्हणजे 20ला पण अपूर्णांकात रूपांतर केलं पाहिजे. कसं कराल? छेद 1 देऊन टाकायचं. जे 20च आहे. छेद 1 लिहिल्यामुळे काय त्याची किंमत बदलणार आहे का? 20चे 30%. पुढे चे म्हणजे 40% म्हणजे 40/100. पुढे 50% म्हणजे 50/100. आता इथं संक्षिप्त रूप जाऊन इथं सगळीकडे गुणाकार. मग अंशाला देऊन टाकायचं, छेदाला देऊन टाकायचं. बरोबर ना चव्हाण? अंशाला देऊन टाकायचं, छेदाला देऊन टाकायचं. अंशाने छेदाला. मग आता इथं पहा या 20 ने कुठे जाईल? 100. 20 एके 20. 100. या 5 वे 5. बर तर 5 30. कुठे लावलं काय फरक पडत नाही. चला इथे 50 ते 100. 50 एके 50. 50 गुणे 100. चला इकडे 2 ने तुम्ही इकडे म्हणता की मी इकडे जाऊ. मग कुठं लावला तर उत्तर काय फरक पडतो का? काय नाही. आता इथून 40 ने 100 ला मी एका चिन्ह घाले. 2 ने लावला. 2 गुणे 4. 2 गुणे 10. अंशांचा केला तर 3 गुणे 6. छेदाचा केला तर 5. उत्तर काय येणार आहे? ती संख्या 6/5 आहे का? अशा पद्धतीचं उत्तर दशांश अपूर्णांक. मी तर दशांश अपूर्णांकात तिथं 6/5. मी तर त्याचा 6ला 5 ने भागा. 6ला 5 ने भागायचं. 5 एके 5. बाकी राहिली 1. पण मला शिकून घेतला 10. 5 गुणे 1.2. आता एखादा विचारला तो म्हणजे असं करायचं, इथं मला छेद 10 करायचा. इथं छेदाची दुप्पट तर अंशाची पण दुप्पट आहे. म्हणजे काय 12/10. छेद 10 100 असेल तर मला यासला भागाकार करत बसायला लागणार नाही. 10 झाला म्हणजे एकावरती 1 शून्य. अंश आहे तसा 12 मध्ये 1 शून्य म्हणून दर्शवते एक संख्येच्या अगोदर. चला पुढे प्रश्न 51. 51वा प्रश्न पहा. एक आगगाडी 2 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर अंतर कापते तर 6 तासामध्ये आगगाडी किती अंतर कापते? 2 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर. एकमान पद्धतीमध्ये वेळ 2 मिनिट ला 3 किलोमीटर तर 6 तास ला एकमान पद्धतीमध्ये मांडणी करू. 6 तासाला x आणि प्रश्नचिन्ह म्हणा. आता इथं काय करावं लागेल आपल्याला? एक तर हे मिनिट आहे, हे तास आहे. असतं चालतं का? एक तर मिनिट पाहिजे तर मिनिट करून घ्या. या तासाची मिनिट करा. तर या मिनिटाची काय करा? तास करा. आप काय सोपं आहे बोला? या तासाची मिनिट करायला सोपं का या मिनिटाची तास करणं सोपं? तासाची मिनिट. मी 6 तास म्हणजे किती मिनिटं होती? 1 तास म्हणजे 6 तास म्हणजे 360 मिनिटांमध्ये किती? काय सांगा? x बरोबर 360 गुणिले 3/2. 2 ने लावा 2 एके 2
या 0 हा शून्य मांडून टाका. 18 गुणिले 3 18 3 54 एवढे काय किलोमीटर. 540 किलोमीटर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. ए आणि बी एक काम 12 दिवसात, बी आणि सी ते काम 15 दिवसात, ए आणि सी ते काम 20 दिवसात. प्रश्न क्रमांक 52 या पद्धतीची गणित येतात. ही गणित अगदी 7वी 8वीच्या लेवलची गणित आहे, पण ती 5वीला येण्याची शक्यता असते. ए आणि बी, ए अधिक बी हे काम 12 दिवसात करतात. बी आणि सी हे काम 15 दिवस आणि ए आणि सी 20 दिवसात. ए आणि सी हे 20 दिवसात करतात. तर एकदा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? आता तिघांना लावलं काम. ए किती वेळा आला रे? 2 वेळा. बी किती वेळा आला? 2 वेळा बी. सी किती वेळा आला? 2 वेळा सी. जर 2 वेळा ए 2 वेळा बी 2 वेळा सी लावले तर ते किती दिवसात काम पूर्ण होते? 12 15 27 20 या पद्धतीने हे सोडवून नाही चालणार आपल्याला. ए आणि बी हे 12 दिवसात काम पूर्ण करतात. एका दिवसात किती काम पूर्ण करतील? एका दिवसात 12 दिवस काम पूर्ण करायला लागतात. एका दिवसात किती करतील? 1/12. 12 भागातला 1 भाग. बी आणि सी 15 दिवसात करतात. एका दिवसात किती करतील? 1/15. ए आणि सी 20 दिवसात करतात. एका दिवसात किती करतील? 1/20. तिघांची बेरीज करू. 1/12 अधिक 1/15 अधिक 1/20. तिघजणी एकदा एक भाग. त्यात दोघीजणी ए दोघीजणी बी दोघीजणी सी. तिघांना लावले कामाला. 12 15 आणि 20 चा लसावी किती येईल? किती? 60. 60 म्हणजे 12ची 5 पट. छेदाची 5 पट झाली. अंशाची 5 पट 5. इतर 15 म्हणजे छेदाची 4 पट. अंशाची 4 पट 12/60 एका दिवसात काम करतात. याला संक्षिप्त करून दिलं तर काय होईल? 12 × 12 12 पंचे 60. 1/5 एका दिवसातलं काम. ते एका दिवसातलं आपण काढले. एका दिवसात 5 भागापैकी 1 भाग काम पूर्ण करायचा म्हणजे त्याचा अर्थ 5/1 एवढे दिवस लागतात. ए बी सी हे दोघे जणी लावले कामाला तर 5 दिवसात काम पूर्ण होणार. दोघांचं हे काम. ए आणि बी दोघे लावले 1/12 मध्ये. इथं बी आणि सी 15 दिवसात. ए आणि सी 20 दिवसात. आता तिघं तर लावले काम. ए किती वेळा आला? 2 वेळा. बी किती वेळा आला? 2 वेळा. सी किती वेळा आला? 2 वेळा. म्हणजे तिघे जणी ए 2 वेळा, बी 2 वेळा आणि सी 2 वेळा. जे ए आणि त्याचा सारखं तेवढं काम करणारा दुसरा आहे. हे दोघं बी आणि त्या बी इतकं काम करणारा दुसरा बी. सी आणि दुसरं काम दुसरा एक. अशी 6 जण कामाला लावली तेव्हा एका दिवसात 1/5 होतं. म्हणजे 5 भागामधला 1 भाग काम पूर्ण होतं. म्हणजे काम पूर्ण व्हायला 5 दिवस लागतात. हे दोघं जणी लावले. आता एकटा ए बी सी लावला तर
ए बी सी एकटाच लावला, दोघे दोघे लावले तर 5 दिवस लागतात. एकटा एकटा लावला तर इकडे ह्याची निमपट झाली की ह्याची दुप्पट. म्हणजे इथं 5 गुणिले 2 किती दिवस लागणार आहेत? 10 दिवस लागणार आहेत. ए बी सी तिघांना लावलं एकटा तर किती लागेल काम पूर्ण व्हायला? लागेल. त्यातनं आपल्याला कुणाचं विचारले? एकट्या बीचं विचारले. ए बी सी ए आणि सी हे या दोघांचं घालून टाकलं. राहणारे कोण? ए आणि सी चं काम, त्या तिघांच्या कामातलं ए आणि सी चं काम हे दिलेले ते घालून टाकायचं. ए बी सी तिघ किती दिवसात काम करतात? 10 दिवसात. म्हणजे एका दिवसात किती काम करतात? ए अधिक बी अधिक सी एका दिवसात 1/10 काम पूर्ण करतात. आणि ए अधिक सी हे एक काम 20 दिवसात करतात. मी एका दिवसात 1/20 काम पूर्ण करतात. मग याच्यामध्ये तिघांच्या मध्ये याचं वजा केलं की एकट्या बीचं येणार आहे काम. एकट्या बीचं काम बरोबर 1/10 वजा 1/20 हे बीचे काम. एकट्या बीचे काम करतात. ओके, आता याची वजाबाकी करू. छेद काय सारखा होईल? 20. याची दुप्पट अंशे दुप्पट 2 वजा याची 1 अंशे 3 1 दोनामध्ये गेले 1/20 एका दिवसात. बी एका दिवसात 1/20 याचा अर्थ काय? कामाचे जर 20 सारखे भाग केले तर त्यातला 1 भाग काम करतो एका दिवसात. 2 दिवसात 2 भाग, 5 दिवसात 5 भाग, 10 दिवसात 10 भाग, 20 दिवसात 20 भाग काम पूर्ण. तुमचे किती दिवस लागले? 20 दिवस. ते उलट घ्यायचं 20 अंशाचे 1 दिवस म्हणजे उत्तर येणार आहे 20 दिवस. एकटा बी ते काम 20 दिवसामध्ये पूर्ण करते. अवघड आहे गणित, पण हे 5वीला कळायलाच हवं आणि 50 वेळा लिहायला हवं. ओके, आम्ही एकदाही लिहायला तयार नाही. बरोबर काय? मम्मी करणं ऐकते, मम्मी हे सगळं ऐकते इथं. ते आपल्याला पसर काय म्हणता येते. ओके, आपण जर नुसतं बसलो तर त्याचा काहीच उपयोग नाही. तर हे सगळं लिहून घेतलं पाहिजे. आपल्याला एकदा दोनदा ते 4 वेळा 5 वेळा याचा सराव केला पाहिजे. बरोबर करायचे सर? हे 5 वेळा हे गणित घरी सोडवलं पाहिजे. आमचं जे जे प्रश्न चुकले रेवणचे पप्पा त्याकडे 50 वेळा तो प्रश्न सोडवून घेतात. तुम्ही जर सोडवलं तर उपयोग आहे. तुम्ही आता लिहिलं फक्त नुसतं वहीत लिहून घेतलं घरी गेला सोडून दिलं उपयोग नाही. हे पुन्हा उद्याच्याला गणित संध्याकाळी घ्यायचं, पुन्हा परवा दिवशी 1 दिवस घ्यायचं, पुन्हा 1 दिवस घ्यायचं. म्हणजे असे 10 वेळा हे गणित तुम्ही जर सोडवलं तर मग हे परफेक्ट सुटणार. किती जणांना हे बघितलं कळलं गणित मला म्हणून? किती जणांना कळलं परफेक्ट? मला ते सोडवून दाखवायचं नंतर. ओके, मी काय ही वही बंद करायची, दुसऱ्या पानावर कागद घ्यायचं आणि सगळं गणित सोडवून दाखवायचं. मग त्याला म्हणायचं मी परफेक्ट कळलं. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. मग हे 10 वेळा जर गणित सोडवलं तर ते उपयोग आहे तर येणार आहे नवडे. म्हणजे हे बारकाईनं करणं गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न. 53 पुढीलपैकी कशाची किंमत 1 आहे? 0.304 गुणिले 7 गुणिले 20 भागिले 304 गुणिले 2 दुसरा 300 0.304 गुणिले 20 गुणिले 3.004 गुणिले 2 तिसरा पर्याय 0.304 गुणिले 2 20 भागिले 3.4 गुणिले 2 आणि चौथा पर्याय आहे 0.304 गुणिले 20 भागिले 304 गुणिले 0.2.
आता हे गणित सोडवायचं म्हणजे डोक्याने सोडवायचं असतं. हे गणित सोडवायचं म्हणजे असं सोडवायचं असेल नसतं. हे गणित दशांश चिन्ह फक्त पुढे सरकवता आले. दशांश चिन्ह काढून टाकले म्हणजे किती घरं घ्यावी लागेल वरती, इथं उत्तर द्यायची. किती घरं घ्यावी लागेल पुढं, 3 घरं. खाली खाली किती आहे, दशांश चिन्ह कुठे खाली नाही म्हणजे किती आहे, काय घ्यावं लागेल का, 3 घरं वरची घेतली तर खाली, इथे वरती 3 घरं घेतली तर असं होईल. मग खाली देखील 3 घरं नाही घेत, इथं शून्य दिले पाहिजे. कुठे शून्य द्या, 3 1 2 3 याला संक्षिप्त रूप दिलं 1 येणार. वरती पण 3 संख्या खाली पण 3 संख्या आली तर उत्तर 1 येणार. वरती 30 खाली 30 आली का, 304 304 आली, इथं 20 इथं 20 आली का, चालेल का. पुढचा प्रश्न, इथं दशांश चिन्ह किती घरं घ्यायची, 3. मग ही पण दशांश चिन्ह काढायला 3 घरं जाते का पुढं, इथं 3 घरं ही पुढं काढायची. ही 3 घरं वरचं घेतलं, खाली पण 3 घरं न्यायची. इथे एक किती गेली, 2. आता एक शून्य द्यायचा, कुठं द्यायचा, पुढे दिला. वरती 30 खाली 30 आली का, आणि इथं उत्तर 1 येणार. इथं किती घरं घ्यायची, 3 घरं पुढे घेतली, खाली पण 3 घरं, कुठे इथे 1 आहे एक संख्येच्या वर, 3 घरं म्हणजे इथलं 1 काढलं, पुढं इथं 2 शून्य, वरती 304 304, इथं 20 इथं 200, चालेल का, येईल का. इथे दशांश चिन्ह किती घरं पुढे न्यावं लागेल, वरती 3 घरं द्यायची, खाली 3 घरं, इथं 304 304, इथं 1च घर आहे, मग 2 शून्य, वरती 30 खाली 30 आली का, इथं येईल का. या पद्धतीनं डोक्याने गणित सोडवायचं. पुढचा प्रश्न, 2 उमेदवारांमधील निवडणुकीमध्ये 30,000 मते पडली, यशस्वी उमेदवाराला 60% मते मिळाली तर अयशस्वी उमेदवाराला किती. निवडणुकीमध्ये 30,000 मत आहेत. आता जो निवडून आला त्याला 60%, म्हणजे जिंकला त्याला 60%, हारला त्याला किती टक्के असतील, 40. मग आपल्याला विचारले हारलेल्या उमेदवाराला मत किती पडली. मग 30,000 चे 40% काढायचे. 30,000 चे 40% किती होतील, 30,000 चे म्हणलं की 30,000 गुणिले 40 अंश छेद 100. 1 शून्य इकडला घालवा, इकडे 1 शून्य घालवा, काय राहिलं गेली 3,000 गुणिले आपले 3 शून्य मांडून टाका, 1 2 3 राहिलं काय गेली 3 चौक किती आलं 12. पुढे एक पेन 20 रुपयाला खरेदी केला 55, तो कोणत्या किमतीला विकावा म्हणजे 20% नफा होईल. 55 एक पेन 5 रुपयाला खरेदी, 5 रुपये खरेदी, 20% नफा पाहिजे, 20% नफा, 20 रुपये खरेदी सर, 20 रुपये खरेदीचा पेय केला आणि 20% नफा आपल्याला पाहिजे. 20% खरेदीचा पेन 20% नफ्याने विकायचा, तर केवढ्याला विकला पाहिजे असा प्रश्न आहे. 20% आता हे गणी 20 रुपयाचे 20% काढलं, म्हणजे 2 पद्धतीनं सांगतो तुम्हाला प्रत्येक गोष्ट. 20 रुपयावर 20% नफा पाहिजे, 20 चे 20%, 20 चे 20% काय मांडणी, 20 गुणिले 20 चे 100, इकडे 1 शून्य घालवा, इकडे 1 शून्य घाला, बेदुने एवढा काय झाला नफा. मग केवढ्याला विकला पाहिजे, 20 रुपये अधिक 4 रुपये नफा म्हणजे 24. आता दुसरी पद्धत, 20% नफा कधी होतो, खरेदी 100, विक्री 120, खरेदी 100 आणि विक्री 120. पेनची खरेदी दिली का विक्री दिली, काय तर दिलं या टाकडा, कोणता दिलाय, खरेदी दिली, दिली पाहिजे, विक्री काढायची x. मांडणी काय होईल एक मध्ये, x बरोबर 1 शून्य इकडला घालवा, 1 शून्य इकडे घालवा, 12 गुणिले 2 काय येणार आहे 24. विक्रीची किंमत. हुशार मुलगा याच्यापेक्षा ती पद्धत वापरतो ते त्याला जास्त चांगल्या पद्धतीने समजतं. 56वा प्रश्न,
56वा प्रश्न पहा. एक टेबल 180 रुपये विकले असता 20% तोटा झाला तर त्या टेबलाची खरेदी किंमत 180 रुपयाला विकले, 180 रुपये विक्री आहे आणि 20% तोटा. ही पद्धत वापरायची पहिली. 20% तोटा कधी होतो? 20% तोटा कधी हे द्यायला पाहिजे वर, नुसता पोपट बोलायचं नाही. 20% तोटा कधी होतो? खरेदी 100 ची वस्तू, 100 ची वस्तू म्हणजे काय? 100 रुपये खरेदीची वस्तू 80 रुपये विक्री. हे महत्वाचं आहे मला. 100 रुपये खरेदीची वस्तू 180 रुपयाला विकली तर तुम्हाला 20% तोटा होतो. इथं काय दिले? 180 काय दिले? विक्री. कुठे दिलं पाहिजे? विक्रीच्या खाली. आणि मग खरेदी काढायची. मांडा सांगा मांडणी. एका शून्याला 1 शून्य घालवा, 2 दिलावा, 2 चौकाट, 4 दिलावा, 4 दिला 25 225 रुपये कशी किंमत येणार आहे? खरेदी. वही लिहून घ्यायचं पटपट. चला पुढचा. 20% नाही, 20 रुपये तोटा झालाय. बघा किती लक्ष आहे आमचं. 180 रुपयाला विकला असता 20 रुपये तोटा. मी आता टक्केवारीत काढला. पण 180 रुपयाला विकलं 20 रुपये तोटा. हा तोटा त्याच्यामध्ये काय केला पाहिजे? मिळवला. त्याची खरेदी किंमत काय येणार आहे? 200 रुपयाची वस्तू 20 रुपये तोट्याने विकली म्हणजे 180 रुपये. उत्तर काय येणार आहे? 200. आपण बघत बसलो टक्क्यांमध्ये. ओके, हे उत्तर अगदी सोपं होतं. तर दरमहा 1 रुपयावर 2 पैसे या दराने 13,200 रुपये मुदलाचे 2 महिन्याचे सरळ व्याज करा. सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100. आता इथं मदक भागिले 100 याच्यामध्ये मदक म्हणजे मुद्दल, दर म्हणजे दर. दर कशात लागतो? तो दर साल दर शेकड्यात लागतो. इथं दिलेला आहे 2 पैसे प्रति महिना. वर्षाला नाही, 2 पैसे 1 रुपयावर 2 पैसे दरमहा. 1 रुपयाला 2 पैसे दरमहा. 1 रुपया चालतं का आपल्याला? 100 रुपये. मग 1 रुपयाचं 100 रुपये म्हणलं तर किती पण झाली एकाची? 100 पट. मी इथे पैशाची 100 पट. म्हणजे 100 रुपयाला किती झाले? याची 100 पट झाली, याची 100 पट. 200 पैसे. 200 पैसे म्हणजे किती रे? म्हणजे 100 रुपयाला 2 रुपये. किती? एका महिन्याला. आपल्या महिन्यात चालतो का दर? कशाला लागतो? वर्ष. किती महिन्याची? अशी महिने किती महिन्याचे वर्ष होतं? 12 महिन्याचं. एका महिन्याला 2 रुपये. मग 12 महिन्याला 24 रुपये. म्हणजे 100 रुपयाला 24 रुपये 12 महिने. म्हणजे दर साल दर सगळा दर किती झाला? दशादशी. हा 24% दर झाला. 24 दशादशी 24. याचा अर्थ दर 24% आहे. त्या दशादशी 24. दशादशी 24 अर्थ दर साल दर शेकडा 24 रुपये. म्हणजे 100 रुपयाला 24%. आता काय म्हणले त्यांनी पुढं? कालावधी दिलेला आहे. पहा आपल्याला इथं 13,200 रुपये मुद्दलाचे. मुद्दल दिलेले 13,200. सूत्राचा वापर करू. मदक भागिले 100 सरळ व्याज बरोबर 13,200 गुणिले दर किती आहे? 24%. कालावधी किती? 2 महिने. मग महिन्यात चालतो का? वर्षात लागतो? वर्षात कसा करणार? याला भागिले 12 आणि याला छेद 100 असतो. हे सोडवा. 2 शून्याला 2 शून्य घालवा. 12 एके 12. 12 गुणे 24. 132 गुणे 264. 264 गुणे 260 गुणे 520. आणि 264 गुणे
528 एवढं त्याचं 2 महिन्याचं व्याज होणार आहे. पुढील गणित घ्या. एका वर्गातील 25 विद्यार्थी व शिक्षक यांचे सरासरी वय 14 वर्ष. एका वर्गात 25 विद्यार्थी आणि शिक्षक यांचं वय 14 वर्ष. 25 विद्यार्थी आणि शिक्षक, एक शिक्षक, किती झालेले माणसं? 25 विद्यार्थी एक शिक्षक, यांचं यांचं 14 वर्ष. शिक्षकांचं वय वजा केलं तर विद्यार्थ्यांची सरासरी 13 वर्ष होते, तर शिक्षकाचे वय 25 विद्यार्थी आणि शिक्षक यांची सरासरी आहे 14 वर्ष. आणि फक्त शिक्षक विद्यार्थी 25 विद्यार्थी यांची सरासरी काढली तर 13 सरासरी. 25 विद्यार्थी शिक्षक यांची सरासरी 14 आहे. आता 25 विद्यार्थ्याचं एकूण वय कसं काढायला रे? 25 विद्यार्थी सरासरी 13 आहे, म्हणजे त्यांचं एकूण वय किती असेल? 25 गुणिले 13 हे त्या 25 विद्यार्थ्याचं एकूण वय असतं. 13 5 65 5 40 7 13 26 6 32 हे 325 वर्ष हे 25 मुलांचं एकूण वय. 25 मुलांचं एकूण वय 25 मुलांचं. आता इथं 25 विद्यार्थी एक शिक्षक, मी किती झाली माणसं? 26 माणसाची सरासरी किती आहे? 26 जरा एकूण वय कसं काढाल? 26 गुणिले 14 14 84 14 28 8 36 364 वर्ष हे 26 व्यक्तींचं एकूण वय. 26 व्यक्तीच्या वयात 25 जणांचं वय वजा केलं तर कुणाचं येणार आहे? शिक्षकाचं. 25 जणांचं 26 जणांचं वय 364, त्यातनं फक्त पोरांचं वय वजा केलं. 4 5 14 5 गेले 9 6 3 गेले 3 हे 39 वर्ष कोणाचं वय येणार आहे? शिक्षकांचं वय. ओके, चला पुढचा प्रश्न. 59वा हा प्रश्न झाला. 59वा हा प्रश्न झाला. 60वा प्रश्न पहा. एका समलंब चौकोनाचं समांतर बाजूंची बेरीज 24 सेमी आहे. समलंब चौकोन याच्या समांतर बाजू म्हणजे ही बाजू आणि ही बाजू समांतर आहे. या समांतर बाजू याला आपण x दिला नाव, याला y, x अधिक y. याची बेरीज समांतर बाजूंची बेरीज 24 आहे. काय म्हणले? लंबांतर 7 सेंटीमीटर असं क्षेत्रफळ. लंबांतर म्हणजे हे लंबांतर, कारण लंब उंची 7 सेंटीमीटर आहे. तर इथं समांतर समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ सूत्र काय पहा? सूत्र समजून घ्या. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 1/2 गुणिले समांतर बाजूची बेरीज. समांतर बाजूची बेरीज गुणिले लंबांतर गुणिले लंबांतर. समांतर बाजूची बेरीज किती दिलेली आहे? 24 आणि लंबांतर दिलेला आहे 7. 1/2 गुणिले 24 गुणिले 7 त्याच्यावर निरांतर बे 1 बे बे गुणिले 4 12 84 चौरस सेंटीमीटर हे समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ येणार आहे. चला गणित संपलंय. आता याला सुरुवात करूया. आपण 1 मिनिट पहा. तुमचा 8वी पेपर उरका झाला का पेपर? ओके गुड. करा पाहू करा. आता आपण जेथे पाहू तेथे परमेश्वरच आहे, परंतु आपण आलेले आहोत. आपण झाडामाडा तर देव पाहतो, पण मानवाने देव आपल्याला दिसत नाही. आपला 3 तोंडाचा 8 हाताचा असा देव पाहिजे असतो.
मनुष्यावर काही निराळे आपला धावा असतो. मनुष्याच्या रूपाने आपल्या शेजारी उभा असलेला परमेश्वर आपल्याला दिसत नाही. या मानवाजवळ आपण भांडतो, त्याला आपण गुलाम करतो, त्याची कत्तल करतो आणि देवाची पूजा करून पाहतो. भगवंताने याचा आश्चर्य वाटते. अरे मनुष्यातील देव आधी पहा, हा बोलता चालता देव आहे, याचे स्वरूप बघा, याला काय हवे नको ते पहा. दगडाच्या देवाला काय आवडते हे आपण ठरवून टाकले आहे. गणपतीला मोदक आवडतो, विठोबाला लोणी आवडते, खंडोबाला खोबरे हवे, परंतु मानवाला काय हवे याची विवेचना आम्ही कधी करतो का? कधीच नाही. आपल्या सभोवती हा 2 हाताचा देव उभा आहे, त्याच्या पोटात अन्न नाही, त्याच्या अंगावरती वस्त्र नाही, त्याच्या पूजेला येतो का जाऊन? गरिबांना मदत करतो का? पण नाही करत. हा प्रश्न या उत्तरात कोणाला देव म्हटले आहे? मनुष्यातील देव आधी पहा असे कोण म्हणते? आपण कसली काळजी करीत नाही. खंडोबाला काय हवे? मनुष्य हा कशा प्रकारचा देव आहे? एकदा घरातील कुकुरतीने एका मांजराने मारले. एका संध्याकाळी सर्वात वयस्कर उंदीर म्हणाला, आज रात्री सर्व उंदरांनी माझ्या बिळात अवश्य यावे. या मांजराचा कसा बंदोबस्त करायचा हे त्याचा कसा का ते आपण विचार विनिमय करू. सगळे उंदीर जमा झाले. या प्रश्नाबद्दल खूप उंदीर बोलले, पण नेमका मार्ग कोणाला सापडला नाही. शेवटी एक तरुण उंदीर उभा राहिला आणि म्हणाला, मांजराच्या गळ्यात आपण घंटा बांधली पाहिजे. म्हणजे जेव्हा मांजर जवळ येईल तेव्हा आपल्याला घंटा ऐकू येईल आणि आपण पळून करतो आणि लपू. म्हणजे मांजराला आणखी उंदीर पकडता येणार नाही. वयस्कर उंदराने विचारले, परंतु मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? हे काही उंदराने उत्तर दिले नाही. त्याने वाट पाहिली, परंतु तरीही कोणी उत्तर दिले नाही. शेवटी वयस्कर उंदीर मला सूचना करणं अवघड नसतं, परंतु तिची अंमलबजावणी करणे खूपच अवघड असतं. तर पुढला प्रश्न. उंदराच्या पुढे कोणता प्रश्न होता? उंदरांची संख्या कमी व्हायला लागली, म्हणून सगळे उंदीर एकत्र आले आणि त्यांनी ते ठरवलं की आपल्याला ते करायचं. पुढे वयस्कर उंदराने सभा बोलवली, कारण तरुण उंदराने काय सुचवले? सल्ला देणारे भरपूर असतात. माझं लगेच घंटी बांधू, त्याच्या गळ्यात माग शेपटाला एक घंटी बांधू, पायात खुळखुळा बांधू. आपण ते बांधायचं सोपं आहे का? आपल्या बिबट्या काय गावामध्ये, मग आपण असं करून बिबट्याच्या गळ्यात घंटा बांधू, आपल्याला बिबट्या राहायला पाहिजे. आता पाहतो ना अलीकडल्या कालावधी बिबट्याला बिबट्याला बिबट्याला. मग आमचं म्हणला ना एवढे म्हणला बघा बिबट्याच्या गळ्यात घंटा बांध. वेटे चालेल का? घंटा बांध धर कोण पुढं. शेवटी माझ्या गळ्याला घंटा कुणी बांधली? पाचपुणे काय सोपा अंमलबजावणी नाव. राजा नसरुद्दीन दयाळू अंतकरणाचा व कोमल मनाचा म्हणून प्रसिद्ध आहे. जरी तो राजा असला तरी राज्याच्या खजिन्यातून तो स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी एकही पैसा घेत नसतो. पैसे मिळवण्यासाठी तो लहान मुलांना शिकवित असे. एकदा स्वयंपाक करीत असताना त्याच्या पत्नीचा हात बांधला. वेदना असह्य होती. ती नसरुद्दीनकडे धावली आणि रडत म्हणाली, पहा माझा हात भाजला आहे. तुमच्यासारखा श्रेष्ठ राजा स्वयंपाकी ठेवू शकत नाही का? नसरुद्दीन हसला आणि सौम्यपणे उत्तरला, राणी साहेब, राज्याचा खजिना माझा नाही हे विसरू नका. तो माझ्या प्रजेच्या मालकीचा आहे. आपल्या वैयक्तिक वापराकरता एक पैसाही घेणं हे पाप होईल. या उत्तराने राणी गप्प झाली. ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली. नसरुद्दीन राज्याच्या खजिन्यातून काही पैसे घेत नव्हता, कारण तो
नसरुद्दीन मुलांना शिकवित असे, कारण स्वतःचा वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी, त्याचा जो वैयक्तिक खर्च आहे ते भागवण्यासाठी तो मुलांना शिकवायचा, त्याच्याकडनं फी घ्यायचा आणि त्या फी मध्ये तो खर्च झाला. नसरुद्दीनच्या मध्ये राणी नसरुद्दीन पाशी रडली, कारण तिचा हात भाजला होता. नसरुद्दीनच्या मध्ये राज खजिन्यातील पैशावर मालकी होती ती नसरुद्दीनचे उत्तर ऐकून राणी गप्प झाली, कारण आपल्या ग्रामीण भागातील बहुसंख्य जनता गरीब आणि अज्ञानी आहे. नेहमी पैशाची चणचण असल्यामुळे चांगली खते बियाणे शेतकरी विकत घेऊ शकत नाही. त्यांच्या गरिबीचा फायदा घेऊन भरमसाठ व्याज करणाऱ्या सावकारांकडून त्याला कर्ज घ्यावे लागते. अशा प्रकारे शेतकऱ्याचे जीवन कर्जाच्या बोजाखाली दबलेले असते. शेतकरी त्याच्या अज्ञानामुळे नवीन शेती पद्धती आत्मसात करू शकत नाही आणि म्हणून तो आपले उत्पादनही वाढवू शकत नाही. परिणामी त्याचे उत्पन्न कमी राहते. हे आर्थिक प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सरकार करत आहे. याखेरीज लोकांनी आपल्या अडचणी दूर करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. हे प्रश्न सोडवण्यास सहयोग व एकत्र काम करण्याची वृत्ती बरीच उपयोगी पडू शकेल. सहयोग देण्यास लोक तयार असतील, पण कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही. शेतकरी चांगली बियाणे व खते पैसे नसतात. खेड्यातील लोकांच्या बऱ्याचशा समस्या सोडवता येतील जर शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी असते, कारण शेतीच्या नवीन पद्धतीचे ज्ञान करून घेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही, कारण सुशिक्षित नाही, शिकले नाहीये. आपण कोणते शिक्षक या उत्तराला सर्वात योग्य राहील? एक मिनिट थांबायचा, खाली बस. ओके, धन्यवाद मित्रांनो. उद्या भेटू याच वेळी.